खूप स्वागत. या. गीतामृत बिंदू या दुसऱ्या सत्रामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण खूप अजून डिटेलमध्ये भगवद्गीताच्या ह्याच्यामध्ये जाणार आहोत आणि भगवद्गीताचं काय अंडरस्टँडिंग आहे ते आपण सगळं शिकणार आहोत. तर सत्राच्या सुरू करण्याच्या आधी आपण थोडं कीर्तन करूया आणि मग सत्राला सुरुवात करूया. जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनाचारी। यमुना तीरावनाचारी यमुना तीरावनाचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम
राम राम राम हरे जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र श्री राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा। प्रार्थनापासून सुरू करूया। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जय श्रीकृष्णचैतन्यप्रभुनित्यानन्द श्री अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर आज आपण दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत, जिथे आपण भगवद्गीतेचा परिचय अजूनही चांगल्या रीतीने समजणार आहोत। आपण जे 5 टप्पे म्हटले मागच्या वेळेस, आपण भगवद्गीताचा कसा आपलं चेतना असली पाहिजे, काय आपलं स्पिरिट असलं पाहिजे भगवद्गीताला समजण्यासाठी, कसं आपलं भक्तिभावाने आपण भगवद्गीताकडे गेलं पाहिजे, आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि अकॅडमिक स्किल किंवा चॅलेंजिंग स्पिरिटमध्ये अप्रोच कधीच करू शकत नाही आपण। आणि त्यासाठी आपण अर्जुन सारख्या भक्तांचं पण उदाहरण आपण घेतलं आणि आपण 5 तत्व पण जाणून घेतले तेव्हा, भगवान, भक्त, भक्ती, भगवद्गीता आणि भूमी। तर हे सगळे समजून घेण्याच्या मागचा उद्देश होता की आपण कसं मूड असलं पाहिजे आपलं भगवद्गीताचं प्रती, आपण कसं अप्रोच केलं पाहिजे। तर आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेचा उद्देश काय आणि भगवद्गीतेमधला मूळ विषय कुठला आहे, हे आपण जाणून घेणार आहोत। तर पुढे जाऊया। तर भगवद्गीतेचा विषय उद्देश, या भौतिक अस्तित्वामुळे प्रत्येक जण चिंताग्रस्त आहे की नाही। प्रत्येक जण च्या जीवनामध्ये बरेचसे चॅलेंजेस, म्हणजे दुःख आहे किंवा सुख आहे, दोन्हींचं समीकरण आहेच तिथे। म्हणजे कधी कधी सुख जास्त मिळतं तर कधी कधी दुःख जास्त मिळतं। आणि दुःखाचे कारण आणि जीवनाचे वास्तविक गंतव्यस्थान चौकशीसाठी योग्य विषय आहेत। आणि हे उद्देश भगवद्गीताचे आहेत की आपल्याला हे जे सगळे दुःख आहेत हे का आहेत, आपल्याला हे पहिलं गोष्ट, ह्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत मिळणार आहे। आणि दुसरं म्हणजे, मला ह्या भौतिक जगामध्ये तर मी आलेलो आहे, ठीक आहे, पण असं म्हणतात की की असं एक जागा आहे जिथे कधीच कुठे दुःख नाही आहे। आपण ऐकलेलं पण आहे आता गीतासारमध्ये पहिल्या सेशन्समध्ये की असं भगवत धाम आहे, है ना। पण मग ह्या आयुष्यामधून जेव्हा आपण आपला हा देह सोडून जातो तेव्हा पुढे कुठे जातो, आपला कसा प्रवास असतो, ह्याविषयी पण आपण जाणणार आहोत। आणि हा एक खूपच चांगला प्रश्न आहे आणि ह्याला म्हणतात एक $1,000,000 क्वेश्चन, है ना। म्हणजे आपण लाखो रुपयांचा मूल्य असलेला असा प्रश्न आहे हा। तर कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितलं की ते त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आणि त्याची स्वतःची परिस्थिती त्याला समजण्यासाठी, त्यामुळे तो सर्व दुःखातून मुक्त झाला। तर अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगितली, तो त्याच्या स्वतःच्या दुःखामधून, जो तो पूर्ण दुःखात गेलेला, पूर्ण उद्विग्न झालेला, त्या परिस्थितीतून पूर्णपणे बाहेर आला। तसंच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही आता परिस्थितीतून जावं लागत आहे, त्या परिस्थितीमध्ये जर आपण भगवद्गीताचं श्रवण अध्ययन केलं तर आपल्याला त्या परिस्थितीतून पार पडण्याची शक्ती आणि मती मिळणार आहे। तर पहिलं आपण जाणून घेऊया मानव आणि प्राणी यांच्यात काय फरक आहे। कारण की आपण म्हणतो ठीक आहे, आपल्याला सगळं, आपण खूप ॲडव्हान्स्ड आहोत, सगळं आहोत, पण बघा आपण पण ते करतो जे ते करतात, आपण पण खातो, है ना। प्राणी पण खातात, प्राणी पण झोपतात, आपण पण झोपतो, फक्त ते कुठे पण झोपतात रस्त्यावर, पण आपण असं डनलप बेडवर वगैरे ना, चांगलं कुशन बेडवर झोपतो, है ना। पशु पण मैथून करतात आणि आपण पण मैथून करतो, पण ते कसं ओपनली करतात आणि इथे कसं एका बिल्डिंगमध्ये, एका रूममध्ये करतात, है ना। डिफेंडिंग, बचाव, आपला बचाव करण्यासाठी पण प्राणी काय, त्यांचे नखं असतात, जॉज असतात, दात असतात, है ना।
कार्निवरस टीथ व्हॉटएव्हर. तर हे ह्याच्याने त्यांनी युद्ध करतात किंवा त्यांचा बचाव करतात धोक्यापासून. तर आपण कसं करतो धोका? न्यूक्लिअर वेपन्स आलेले आहेत आता तर इतकं म्हणजे मोठं प्रमाण वाढलेलं आहे बचाव करण्याचे. वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे न्यूक्लिअर मिसाईल्स वगैरे सगळे आलेले आहेत. त्याच्यामुळे किती लोकांची हानी पण झालेली आहे ती गोष्ट वेगळी. तर बघितलं आपण हे सगळे गोष्टी झोपणे, खाणे, मैथून आणि बचाव करणे या बाबतीत प्राणी आणि मानवांमध्ये साम्यच आहे. है की नाही? तर हे जरा साम्य असेल तर आपल्या आणि त्यांच्यामध्ये फरक काय राहिला? है की नाही? जरा इनफॅक्ट मी तर म्हणेन काही-काही गोष्टी प्राणी तर आपल्यापेक्षा खूप चांगले करू शकतात. खरंच आहे, है ना? फॉर एक्झाम्पल आहे ना, जरा तुम्ही एक लिस्ट काढली, है ना? चला आपण एक 2 मिनिटं घेऊया, ह्याच्यावर डिस्कशन करूया, है ना? आता गरुड बघाल तुम्ही. गरुड इतक्या उंचावर असतो आणि तो इतक्या उंचावरून खाली बघू शकतो दूरदृष्टीतून. आपण आपल्या खिडकीतून जर आपल्याला बाहेर पण बघायचं असेल, तर आपण जास्त बाहेर बघू शकत नाही. म्हणजे जास्त दूरपर्यंत बघू शकत नाही. कारण की आपली दृष्टी एका ठराविक अंतरापर्यंतच आपण बघू शकतो. मग दृष्टीच्या माध्यमातून गरुड तर आपल्यापेक्षा उंच म्हणजे उच्चतम आहेत, आहेत ना? है ना? त्यांचे इंद्रिय आपल्यापेक्षा चांगले आहेत त्या दृष्टिकोनातून. घोडा फॉर एक्झाम्पल, घोड्याचं उदाहरण घ्याल तर तो अतिशय वेगाने धावू शकतो. आपण त्या वेगाने धावू पण शकत नाही, है ना? आणि कुत्र्याचं सेन्स ऑफ स्मेल म्हणजे त्याचा वास घेण्याची जी शक्ती आहे, ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हत्ती हत्तीचं बळ आणि त्याचं खाण्याचं जे हे आहे प्रमाण इतकं जास्त आहे, आपण तेवढं पण खाऊ शकत नाही. यू नो किलो काय टन टन्स ऑफ फूड ही कॅन ईट असं. यू नो पोलार बेअर है ना, भालू हे जे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये राहणारे पोलार बेअर्स असतात है ना, पोलार रिजन्समध्ये, तर ते 6-6 महिने झोपू शकतात. म्हणजे त्यांची निद्राची पराकाष्ठा तर त्यांनी गाठलेली आहे, है की नाही? आणि कोकिळा इतका सुंदर गाऊ शकतो, की आपण पण एवढं सुंदर गाऊ शकत नाही. इतका मधुर आवाज आहे कोकिळाचा, है ना? तर बघा आपण जरा विचार केला, तर ह्या सगळ्या प्रजातींमध्ये तुम्हाला असे वैशिष्ट्य सापडतील, की जे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत, है की नाही? आणि आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, कारण की जरा आपल्यामध्ये आपण म्हणतो, की अरे मनुष्य हे प्राण्यांपेक्षा खूपच प्रगत आहेत. पण इथे जरा थांबलं पाहिजे आपल्याला आणि विचार केला पाहिजे, की आपल्यापेक्षा प्रगत आहे प्राणी पण आहेत काही-काही बाबतींमध्ये, बऱ्याचशा बाबतींमध्ये, है ना? तर आपल्यापेक्षा प्रगत हे झाले ना त्या बाबतीत. मग आपण आणि त्यांच्यामध्ये फरक काय मग? हे प्रश्न तुम्हाला पण पडेल. हं, बघा कितीतरी प्रजाती आहेत, पण ते पण आपल्यापेक्षा खूप पटीने त्यांच्यामध्ये हे आहे. झोपणे, खाणे, मैथून आणि बचाव करताना प्राण्यांमध्ये तर्कसंगत शक्ती आणि बुद्धिमत्ता असते. प्राणी मानवांपेक्षा चांगले आहेत बऱ्याच गोष्टीमध्ये. आता आपण जे पाहिलं ते, है ना? फॉर एक्झाम्पल आता जरा आपण बघू. आपण पण बरेचसे ह्याच्यावर मात केलेले आहे आणि आपण बरेचसे पण टेक्नॉलॉजिकल एडव्हान्समेंट केले. फॉर एक्झाम्पल पाश्चात्य देश भौतिक प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. है ना? सर्व सुविधांनी युक्त घरं झालेली आहेत आता, है की नाही? आणि गगनचुंबी इमारती झालेली आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे हे पण मानवजाती करू शकलेले आहेत. ऑफकोर्स मग हे भिन्नता आहेच त्यांच्यामधून. पण अजून काय? जेट विमानं झालेली आहेत, ठीक आहे, है ना? पण हे सगळं तुम्ही जरा बघितलं तर हे सगळे त्यांचेच कॉम्प्लेक्स व्हर्जन्स आहेत, है ना? झोपणे, खाणे, मैथून करणे, बचाव करणे हे प्राणी जे करतात तेच आपण पण करत आहोत, पण थोडं कॉम्प्लेक्स वेनी करत आहोत. संवादाचा नवीन-नवीन पद्धती, है ना? मोबाईल आता आलेले इतके टेक्नॉलॉजिकल एडव्हान्स मोबाईल्स आलेले आहेत कम्युनिकेशन. मग मानवाने फक्त अत्याधुनिक पद्धती यू नो सोडले, तर सगळं सेमच आहे ना. मग प्राण्यांपेक्षा वेगळं काय आहे त्यांच्यामध्ये? है ना? तर प्राणीमध्ये याबद्दल चौकशी करू शकतो. फक्त खाणे, झोपणे, मैथून करणे आणि घाबरणे ह्याच्याबद्दलच चौकशी करू शकतो. पण मानव काय चौकशी करू शकतो? जीवन काय आहे? माझं जीवनाचा उद्देश काय आहे? मृत्यू काय आहे? मृत्यूच्या पलीकडे काय आहे? मी कोण आहे? भगवंत कोण आहे? माझं आणि त्यांचं नातं काय आहे? हे सगळं आपण विचारू शकतो. एखादा रस्त्यावरचा कुत्रा किंवा प्राणी कुठलाही पशु असतील, ते विचारू शकत नाही हे प्रश्न. कारण की त्यांची मती फक्त तेवढ्यापुरतीच चालते. खाणे, पिणे, झोपणे हेच, की नाही? पण आपल्याला त्याच्याहून अधिक बुद्धी दिलेली आहे आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. है ना? तर मानवांमध्ये उच्च बुद्धिमत्ता आहे. हं. दुःखांचे कारण शोधण्यासाठी बुद्धिमत्ता आहे आपल्यामध्ये. जीवनाचा उद्देश जाणून घेण्याची बुद्धिमत्ता आहे आपल्यामध्ये. आपले जीवन भगवंत आणि निसर्गाची सुसंगत बनवण्यासाठीची बुद्धिमत्ता आहे आपल्यामध्ये.
शाश्वत सुख मिळवण्याची बुद्धिमत्ता आपल्याकडे. आणि हे सगळं प्राण्यांमध्ये नाही आणि हेच कारण आपल्याला त्यांच्यापासून भिन्न बनवतं. आणि आपल्याला हे समजलं पाहिजे जेव्हा आपण बघतो, की आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढं सगळं कार्य करत असतो, पण आपण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला विसरतो. आणि म्हणूनच भगवद्गीता हा विषय मांडत आहे आपल्याकडे आज, की भगवद्गीतामध्ये हे सगळं दिलेलं आहे, की आपण हे कसं शोधायचं? दुःखाचं कारण कसं शोधायचं? जीवनाचा उद्देश कसं शोधायचं? आहे ना? आपलं जीवन आणि भगवंतांचं आपलं नातं काय आहे? आहे ना? आणि हे नातं कसं सुदृढ अजून बनवायचं? हे सगळं भगवद्गीतामध्ये दिलं आहे. शाश्वत सुख, कारण सुखाची प्राप्ती सगळेच धावत आहेत. है ना? सगळे जॉब करत आहेत, धावत आहेत, पळत आहेत. सकाळी 9 वाजले, की रात्रीपर्यंत जे धावपळ सुरू होते सगळ्यांची, ती सगळ्यांची चालू असते प्रत्येक फॅमिलीमध्ये. पण ती धावपळ सुरू असताना ती कशासाठी आहे? फक्त सुखासाठी. है ना? आणि ते सुख कधी सरून जाऊ नये अशीच प्रार्थना असते सगळ्यांची ना. मला देवा सुख दे, सगळ्यांना सुख दे, हे पण आपण प्रार्थना करतो. आपण कधी असं म्हणत नाही, की मला दुःख दे देवा थोडंसं, है ना? 2 दिवस थोडं दुःख तरी दे. असं कोणी कोणी प्रार्थना करत नाही. आणि सुख ते पण शाश्वत. कधी यू नो हे नाही झालं पाहिजे. म्हणजे माझी तब्येत एकदम चांगलीच असली पाहिजे. मी यू नो काय म्हणतो ना, वृद्ध नाही झालं पाहिजे. असं जे काय असेल ते, है ना? तर आपली जी निवड आहे, तेच आपलं भविष्य ठरवणार आहे आणि हेच भगवद्गीता पण आपल्याला सांगत आहे. तर मानवी जीवनामध्ये ही चौकशी आपण करू शकतो आणि ह्याला म्हणतात अ, काय बरं? अथातो ब्रह्म जिज्ञासा. अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय? जर जरा आपल्याला ह्या सर्व 84 लाख योनींमधून वर जायचं असेल आणि मनुष्य जीवनामध्ये आत्ता आलेलो आहोत आपण. तर मनुष्य जीवनाचा मूळ धर्म काय आहे? आत्मसाक्षात्काराची वाटचाल. आणि ते जरा त्याच्यासाठी आपण जरा प्रश्न आणि जिज्ञासा केली, तर आपलं जे गंतव्य राहणार आहे, है ना? आपलं जे भविष्य राहणार आहे, ते आपण भगवत धामाकडे जाणार आहोत. पण जरा आपली चौकशी तशी नसेल, आपण चौकशीच करणार आणि आपण इथेच आपल्या सुखासाठी झटत राहिलो, है ना? माझं बंगला, माझी गाडी, माझा पैसा, माझा बँक बॅलन्स, माझी फॅमिली ह्याच्यामध्येच अडकून राहिलो, तर आपलं काय होणार आहे? परत ह्या सगळ्या योनींमधून आपल्याला जावं लागेल आणि आपलं पतन होणार आहे तिथे, है ना? फॉर एक्झाम्पल आता आपण ह्या स्तरावर आहे, आपल्याला त्या स्तरावरून अजून वर जायचं आहे. खाली नाही यायचं आहे. तर मनुष्य स्तर हे खूप उच्च स्तर आहे. मनुष्य योनी. ह्या सगळ्या योनींमध्ये मनुष्य योनी खूप उच्चतम मानली जाते, शास्त्रांमध्ये पण, है ना? आता तुम्ही बघितलंच का मनुष्य योनी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपण ह्याचं पण कन्क्लुजन केलेलंच आहे की नाही? म्हणून मनुष्य योनी आपल्याला जेव्हा मिळते, त्या योनीमध्ये आपल्याला अथातो ब्रह्म जिज्ञासा, मी कोण आहे? माझं नातं काय? हे विचारलं तरच आपली उन्नती होणार आहे. नाहीतर आपली अधोगतीच होणार आहे. आपण पण तेच करत राहू जे सगळे करत आहेत, है ना? प्राणी मात्र पण तेच करत आहे. फक्त आपण थोडंसं पॉलिश्ड वेने ते कार्य करतोय, बाकी काही नाही, है ना? म्हणून आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये हाच फरक आहे. मनुष्य आपल्या तर्कशक्तीचा विकास करू शकतो, खालील प्रश्न विचारून. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मी प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारू बाबा? हे पण दिलेलं बघा. हे प्रश्न विचारा. मी त्रस्त का आहे? ठीक आहे, तुम्हाला जेन्युइन कारणं असतील, है ना? माझं ह्याच्याशी भांडण झालं, मला माझ्या ह्याच्याशी बनत नाही, ह्यानी मला असं केलं म्हणून मी त्रस्त आहे. ठीक आहे, ते कारण एक कारण आहे. पण ते ॲट अ व्हेरी एका डायमेन्शनमध्ये झालं. पण शास्त्र जेव्हा आपल्याला वाचतो, अध्ययन करतो, आपल्याला एक वेगळा डायमेन्शन त्यांनी देतात, की फक्त ते आधी भौतिक त्रास आहेत, म्हणजे दुसऱ्यांकडून होणारे त्रास आहेत. मग आध्यात्मिक त्रास पण आहेत. आधी भौतिक, आधी दैविक, आधी आधी आध्यात्मिक. हं, तर हे सगळे 3 क्लेश आहेत, जे आपल्याला सतत त्रास देत असतात. या आयुष्यानंतर मी कुठे जाणार आहे? है ना? जेव्हा आपण बघतो आता कोरोनामध्ये तर इतके सगळ्या लोकांना खूप त्रास झालेलाच आहे. मनस्ताप तर खूप झालेला आहे. आधी दैविक क्लेश आणि इतके परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत. किती जण मृत झालेले आहेत. पण आपण बघू शकतो, की जेव्हा एखाद्याच्या जीवनाच्या किंवा फॅमिलीमध्ये मृत्यू होतो, तेव्हा खूप शोककाळ असतोच तिथे. पण त्याबरोबर आपल्याला हे कळलं पाहिजे, की मृत्यूनंतर काय आहे? या आयुष्यानंतर आहे तरी काय नक्की पुढे? आणि हे पण आपल्याला कळालं पाहिजे आणि हे गेलेलं आहे भगवद्गीतेमध्ये आणि शास्त्रांमध्ये, है ना? तर आपण या प्रश्नाचे उत्तर जाणूया आता. चला, मी त्रस्त का आहे? हं. या वास्तविक समस्या आहेत बघा.
चांगली शरीरयष्टी नाही, नोकरी नाही, कौटुंबिक समस्या, पैसे नाहीत, मी सुंदर नाही, परीक्षेत नापास झालो, प्रेयसी नाही, है की नाही? हे वास्तविक समस्या सगळ्यांनाच आहेत आणि ह्याच्याहून वेगवेगळे निराळे काय असतील तर, है की नाही? पण त्यांच्याबरोबरच आता आपण बघूया वास्तविक समस्या. एखाद्या समस्येस खाली दिलेली 3 निकष पूर्ण केली तर वास्तविक समस्या मानली जाऊ शकते. कोणालाही ते नको आहे. हे सर्वांसाठीच यू नो सम आहे, म्हणजे इट्स इक्वल टू ऑल. आणि कोणीही हे टाळू शकत नाही. सर्वांसाठी एकच समस्या आहे का? नाही. है ना? जरा एकाला नोकरी नाहीये तर दुसऱ्याला नोकरी नसते. सगळ्यांनाच नोकरी नाही असं नाहीये. है ना? जरा माझ्या आयुष्यात काय असं प्रॉब्लेम्स जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल मी जे तुम्हाला प्रॉब्लेम्स दाखवले. हं, हं. कौटुंबिक समस्या. सगळ्यांच्या ह्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स नसतात. एकाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतील, दुसऱ्याच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स नसतील. है ना? कोणाची शरीरयष्टी खूप चांगली असेल, कोणाची नसेल. है ना? तर हेच सांगितलेलं आहे, की हे सर्वांसाठी सामान्य आहे असं प्रॉब्लेम आपण बघितलं पाहिजे आणि कोणालाही ते नको आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम सगळ्यांनाच नको आहे आणि कोणीही ते टाळू शकत नाही. म्हणजे असे प्रॉब्लेम जे आपण आणि कोणीही या जगामध्ये टाळू शकत नाही. तर असं काय आहे? वरील 3 निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या जीवनातील 4 वास्तविक समस्या आपण ओळखू शकता का? एक प्रश्न तुम्हाला विचारतोय मी. असे काय प्रॉब्लेम आहे सांगू शकता का कोणी? अनम्यूट करा. अशा आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, तुमच्या, माझ्या सगळ्यांमध्ये असे काय प्रॉब्लेम आहे जे सगळ्यांसाठी आपल्याला कॉमन आहेत? आपण ते टाळूच शकत नाही. येस. कोण सांगू शकेल मला? मी पुढच्या स्लाइडवर उत्तर आहे त्याचं, पण मी आधीच विचारतोय प्रश्न तुम्हाला. अनम्यूट करून विचारा. आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया. मला सगळे लेक्चरमध्ये आहेत आता इथे 24 जण आहेत. मला सगळ्यांना विचारायचं आहे, की काय आहे? अनम्यूट करून विचारा. येस, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. येस. अच्छा, सॉरी. मी तुम्हाला हे नाही केलेलं आहे ना. ओके. आता तुम्ही अनम्यूट करू शकता. येस. अनम्यूट करा आणि सांगा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. येस. हरे कृष्णा. दंड प्रणाम. कोणी कुणाला फसवू शकतं, कोणी कुणाजवळचं पण हे एखादी सगळ्यांना वस्तू कॉमन असेल ती नाहीये ना. काढून असं कुठलं एक प्रॉब्लेम मला सांगा, की सगळ्यांना कॉमन आहे, पण ते टाळू शकत नाही आपण. फसवणं हे टाळू पण शकता आपण. आपण एकदम स्मार्टली वागायचं, मग आपण फसले नाही जाऊ शकत. कुठे बोलायचं? येस, हरे अजून कृष्णा. कोण? येस. आर्थिक प्रॉब्लेम. आर्थिक प्रॉब्लेम तर काही-काहींना नसतो ना. काही-काहींकडे अर्थ खूप चांगला आहे. खूप हरे कृष्णा. श्रीमंत. बिल गेट्सला आर्थिक काही प्रॉब्लेम नाहीये. हां. तब्येतीची प्रॉब्लेम, हरे कृष्णा मुलांची प्रभू. प्रॉब्लेम. हरे कृष्ण हरे बोल. कृष्णा. हां, एक जण. ओके. तब्येतीची प्रॉब्लेम कोणीतरी सांगितलंय मला. ओके, ठीक आहे. तुम्ही जवळ आहात थोडेसे. ठीक आहे. अजून कोण आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी. वैशाली. येस, हा, वैशाली जन्म बोला. मृत्यू. मृत्यू. करेक्ट. मृत्यू हे कोणीच टाळू मरण शकत नाही. मरण हां, मरण. बरोबर. मृत्यू हे कोणीच टाळू शकत नाही. कारण हे सगळे सगळ्यांना कॉमन आहे. जन्म आपण मृत्यू जरा व्याधी. सगळेच त्या कालचक्रातून जाणार आहोत. जन्म मृत्यू जरा व्याधी जे बोलताना तेच 4 प्रॉब्लेम. ओके. गुड. तर मी तुम्हाला सगळ्यांना आता परत म्यूट करतोय. हं. तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. बघा. हे वास्तविक समस्या आहेत. 4 वास्तविक समस्या. आता आपल्याला हे कळलं पाहिजे. जेव्हा आपल्याला हे 4 वास्तविक समस्या कळतात, मग आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना लाईफमधले ते जरा कमी होऊन जातात. म्हणजे आपण त्याच्याकडे एवढं लक्ष घालत नाही. युजुअली आपण आपल्या लाईफमध्ये टेन्शन खूप घेतो, छोट्या-छोट्या गोष्टींचं आणि ते मोठं करून टाकतो त्याला. पण आपले 4 वास्तविक समस्यांकडे आपलं लक्षच जात नाही. दुर्लक्ष करून टाकतो आणि ते काय आहेत? बघा, जन्म, है ना? जरा म्हणजे वृद्धकाळ, है ना? आणि व्याधी आणि मृत्यू. आणि हे 4 वास्तविक समस्या आहेत, है की नाही? ज्याला हे समजते की जन्म, मृत्यू, वृद्धावस्था आणि रोग या तर वास्तविक समस्या आहेत, तोच खरा ज्ञानी आहे. आपण भगवद्गीतामध्ये श्लोक वाचलेलं 13.8 ते 12 ह्याच्यामध्ये सगळे गुण दिलेले आहेत. त्याच्या गुणांमध्ये हा पण एक गुण आहे, की आपल्याला हे माहिती आहे, की जन्म काय आहे, जरा काय आहे, व्याधी काय आहे, मृत्यू काय आहे आणि म्हणून आपण डिस्टर्ब नाही होणार त्याच्यामुळे. छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्सनी आपण डिस्टर्ब नाही होणार आपल्या आयुष्यामध्ये. चला. तर एकदा काय झालं, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे गौतम बुद्धाची, है की नाही? पहिल्यांदा
जेव्हा मृत्यू, दारिद्र्य आणि वृद्धावस्था सिद्धार्थनी बघितलं, तेव्हा त्याला असा धक्का बसला की जगात असे दुःख अस्तित्वात आहे हेच त्यांना माहित नव्हतं. बेसिकली तो म्हणाला हे सर्वांसाठी निश्चित केले गेलेले आहेत आणि तरीही जग हे भीती विसरते आणि काळजी घेत नाही. हे आश्चर्य वाटलं त्याला. त्यांनी जेव्हा एखाद्या म्हाताऱ्याला बघितलं, इथं वृद्धाला बघितलं, इथं मृत्यू बघितलं, प्रत्येक स्लाइडवर बघा एक वृद्ध बघितलं, है ना, आणि मग त्याला आश्चर्य वाटलं. आनंदाने फिरण्यासाठी ही काही वेळ किंवा जागा नाही, है ना. एखाद्या हुशार माणसाने आपत्तीच्या वेळी लक्ष दिले नाही, जेव्हा त्याला त्याच्या येणाऱ्या विनाशाची जाणीव होती, है की नाही. हे आश्चर्यजनक त्याला वाटलं, कारण की आपण पण काहीतरी असंच आहोत. तुम्हाला एक उदाहरण दिलेलं मी मागे गीतासारच्या सेशन्समध्ये, आठवते का काही? ते उदाहरण काय होतं, एखादी बकरी आहे, त्याला तुम्ही स्लॉटर हाऊसमध्ये जेव्हा पाठवतात, तर दुसऱ्या बकरीला मारलं जातं आणि बाकीचे बकरी जे आहेत ते असे पिंजऱ्यामध्ये ठेवलेले आहेत त्यांना, आणि नंतर त्यांनाही मारणार आहेत ते, है ना, स्लॉटर हाऊसमध्ये. तर तो बकरी चांगलं गवत खातो आनंदाने. तो बघतोय की तसाच एक त्यांच्यामधलाच एक मित्राला त्याने मारून टाकलेला आहे ते, आणि हा आपला सरत चाललाय गवत, है ना. आपली पण काही स्थिती अशी आहे. आपण बघत आहोत आपल्या फॅमिलीमध्येच कितीतरी मृत्यू झालेले असतील आतापर्यंत, तरीही आपले डोळे उघडलेले नाहीत, कारण की आपण ह्या समस्यांचं सोल्युशन जे आहे, है ना, उत्तर हे शोधत नाही आहात, है ना. आणि ही जाणीव असली पाहिजे, आणि हेच सांगितलेलं आहे भगवद्गीतामध्ये, है ना. जन्म बघा किती कठीण असतं जन्म. बाळ पूर्ण ह्याच्यामध्ये असतो गर्भामध्ये, त्याला इतका त्रास होत असतं, किडे वगैरे पण चावत असतात, जेव्हा हलायला लागतो तेव्हा कधी कधी तो उलटा होतो आणि त्याला हलता येत नाही, तर असा उलटा असतो गर्भामध्ये लिटरली, है ना, डिप्रेशनच्या अवस्थामध्ये. आणि जसं त्याला चेतना यायला लागते गर्भामध्ये, तर त्याला सगळे जे आतले आई काहीतरी पित्त खाते किंवा मसालेदार खाते, त्याला इतका त्रास होतो त्याच्या शरीरामध्ये. तर जन्मच हे इतकं कठोर आहे, विचार करू शकता. या भौतिक जगामध्ये जन्म घेणंच किती कठोर आहे. आणि सगळे गॅस्ट्रिक ज्यूस त्याला हे करत असतात, त्रास देत असतात. त्याच्यामधून त्याला ते न्यूट्रिशन घ्यायचं असतं. इतके बघा ते किडे बघा तर दाखवतात, ते किडे त्याला सारखा त्रास देत असतात. तेव्हा काही खूप सॉल्टी, बिटर किंवा सॉर हे सगळे पदार्थ खाल्ले तर त्याला खूप त्रास होतो. तर त्याला हे जाणून घ्यायचं की आपण पण ह्याच्यातून गेलेले आहोत, प्रत्येक जण. तर ते नाजूक असतं, त्या नाजूक शरीराला इतका त्रास भोगावा लागतो गर्भामध्ये. काय करू शकता, म्हणजे जन्म सोपं नाहीये. त्या पिंजऱ्यात अडकल्यासारखं आहे ते. विचार करा. उलट खाली टॉस्ड इनसाइड. तर आपण बघू शकतो की कसं जन्म पण किती त्रासदायक आहे. मग वृद्धकाळ बघा, आम्हाला कायमचं तरुण राहायचं आहे, पण तरुण कसं राहणार, है ना. तेच बघा आता लवकरच आम्ही म्हातारे होऊ लागतो आणि आपली शरीरे कमकुवत आणि है की नाही. तर आपल्याला हे माहित असलं पाहिजे आपल्या जीवनात पण आपण सगळे इथे जाणार आहोत, हा प्रवास सगळ्यांनाच करायचा आहे. हे कोणी टाळू शकत नाही. जसं जन्म टाळू शकत नाही आपण, जन्म सगळ्यांनाच घ्यावा लागतो, है ना. आपापल्या कर्मानुसार जे काय आपण केलं त्याच्यानुसार आपल्याला दुसऱ्या योनींमध्ये जन्म घ्यावा. आता मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला, प्रत्येक योनीमध्ये आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा ते त्रास आहे. तसंच म्हातारपण पण सगळ्यांनाच जावं लागतं, ते कोणी टाळू शकत नाही. आता कितीतरी औषधं घेतात लोक, कॉस्मेटिक्स लावतात, तरी ते व्रिंकल येणारे ते येणारच आहेत, केस पांढरे होणारे ते होणारच आहेत, ते का आपण टाळू शकत नाहीये, है की नाही, है ना. बघा ही कशी बाई आहे, कशी मेकअप करून राहील, करते, पण तिला कळत नाही की ती म्हातारी झालेली आहे, तिला यंग व्हायचं आहे अजून ह्या वयातही. आजार व्याधी, है ना, सगळ्यांना एकदम निरोगी राहायचं आहे, पण आजार आपण टाळू शकत नाही. आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार येतच असतात, है ना. फॉर एक्झाम्पल आता किती सगळ्यांना कोविडमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत, है ना. आम्हाला नेहमी निरोगी राहायचं आहे, पण आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला बऱ्याच रोगांचा सामना करावा लागतो, आणि मृत्यू, है ना. तर गरुड पुराणमध्ये लिहिलेलं आहे, है ना.
जेव्हा पण मृत्यू येतो तेव्हा एक प्रकारचा रोग येतोच आणि मग मृत्यू येतो. एक कारण असतं, रोग एक कारण असतं मृत्यू येण्यासाठी. कधी कधी आपले ऑर्गन्स फेल होतात है ना, मग ते पण एक कारण बनून जातं. आणि मग ते जे मृत्यू असतं ते किती म्हणजे काय म्हणतो ना, पेनफुल. इट इज सो पेनफुल. किती त्रासदायक असतं ते. इतकं दुःख देतं आपल्याला. त्याचं उपमा दिलेली इथे, मिलियन्स ऑफ स्कॉर्पियन हॅव स्टंग द पर्सन. म्हणजे हजारो लाखो विंचू एकत्र जेव्हा चावतात है ना, त्याप्रमाणे ते जे वेदना होतात शरीरात, असं वेदना मृत्यूला होतं. म्हणजे बघा, इतकं भीतीदायक पण आहे हे. ऐकायला पण इतकं भीतीदायक आहे. तर जेव्हा ॲक्चुअलमध्ये आपण जेव्हा ते त्याला सामोरं जाऊ, आपल्याला किती त्रास होणार आहे त्याचा, है ना? तर आणि हे सगळ्यांना सामोरं जायचं आहे आणि हे आपण टाळू शकत नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स हे सगळ्यांना येणार आहेत. न ज्याला हे समजते की जन्म परत परत तोच वर्ष दिला बघा, ज्याला हे समजते की जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे वास्तविक समजत आहेत, तो ज्ञानामध्येच आहे. है ना, ॲटलिस्ट हे ज्ञान तरी आपल्याला पाहिजे की आपण सगळे जाणार आहोत एक दिवस. हे सगळ्या 4 आपल्याला आहेत आपल्या आयुष्यामध्ये. तर या 4 समस्यांव्यतिरिक्त 3 दुःखे कुठले आहेत? आता हे तर 4 समस्या झालेच, पण त्याच्यावरून अजून एक टॉपिंग दिलेलं आहे, चेरी ऑन द केक. यू नो व्हॉट इज दॅट? तर मी तुम्हाला नुकतंच सांगितलं ते, है ना? हे बघा, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, है ना? तर बघा, एक टेबल तयार केलेलं आहे आपण ह्याचं. तर आध्यात्मिक म्हणजे काय? आपल्या मनामुळे होणारे विकार आणि शरीरामुळे होणारे विकार. फॉर एक्झाम्पल डोकेदुखी, ताण, नैराश्य, शरीर दुखणे, आत्मघाती विचार, जे काय असेल ते म्हणजे हे मनामुळे होणारे विकार असतात आणि त्याच्यामुळे खूप आपल्याला टेन्शन्स आणि तणाव असतोच सगळ्यांवर. आणि नंतर आहे आधी भौतिक, म्हणजे इतर सजीव घटकांमुळे, म्हणजे कीटक चावणे, युक्तिवाद, मारामारी, जीवाणू, विषाणूजन्य रोग, प्राण्यांचा हल्ला, चोरी, दरोडा, ह्या सगळ्यांमुळे होणारा आपल्याला त्रास. आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणारा त्रास, दुःख. म्हणजे काय? सुनामी, भूकंप, पूर, यु नो तुफान, जे काय असेल ते, दुष्काळ. आणि कधी कधी खूप ऊन असतं, कधी कधी खूप थंडी असते, जे आपल्या शरीराला सोसवत नाही. तर हे सगळं आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहेत बघा, है ना? आणि हे 3 दुःख, है ना, क्लेश, ह्याला त्रिताप म्हणलेलं आहे, त्रिताप. है ना? काय? आध्यात्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश आणि आधी दैविक क्लेश. आपल्या स्वतःच्या मनामुळे आणि शरीरामुळे होणारे दुःख, इतर सजीव घटकांमुळे होणारे दुःख, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे दुःख. आणि आपल्याला हे टाळायचं आहे. तुम्ही दुर्गामाताचं त्रिशूळ बघितलं असेल ना, त्रिशूळमध्ये 3 हे असतात पॉइंट्स. तर ते 3 पॉइंट म्हणजे हेच आहे. जेव्हा आपण भगवंतांचे आदेश ऐकत नाही, ती दुर्गामाता आपल्याला हे सगळे दुःख देत असते. का? कारण की तिला पाहिजे की आपण भगवंतांकडे जावं. आपण काय करतो? आपण इथे मौज-मस्ती करतो, मज्जा-मज्जा करतो. मग आपल्याला सजा-सजा होते, है ना? म्हणून आपण फक्त मौज-मस्ती केली शरीरासाठी, आपल्या इंद्रियतृप्तीसाठी, तर आपल्याला हे सगळं काही भोगावं लागणार आहे. आपल्या स्वतःच्या मनामुळे, शरीरामुळे होणारी दुःख हे आपण आत्ताच बघितलं, है ना? मिसरीज ड्यू टू द बॉडी अँड माइंड. त्यांनी किती हार्ट अटॅक्स वगैरे प्रॉब्लेम्स किती येतात. आजकाल किती सुसाईड झालेले आहेत. ह्याच्यामुळेच किती सुसाईड्स घडत आहेत यंगस्टर्समध्ये, है की नाही? स्ट्रेस इज अ कॉमन फॅक्टर नवेडेज. आधी इतर सजीव घटकांमुळे, है ना? हे पण बघितलं आपण. आधी दैविक क्लेश. तात्पुरते समाधान. जरी आपण वैद्यकीय विज्ञानात प्रगत असलो, जितकंही आपल्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सध्या, सगळ्यांकडे, सगळ्यांना माहिती आहे. पण हे सगळं असूनही आपण आपल्या चांगल्या आरोग्याची, आनंदाची योजना नवीन आजारांनी विफल झालेली आहे, हे की नाही? कोरोना व्हायरस अजून कोणी शोधू शकलं नाही त्याचं निदान, है ना? फक्त तात्पुरतं समाधान आपल्याला मिळतं, है ना? तर बघा, वृद्धावस्था, पांढरा केस, केसांचा रंग वापरा. है ना? बघा, वृद्धावस्था, सुरकुत्या काढण्यासाठी फेस पॅक वापरा, है ना? कंबरदुखी, पोटदुखी, वेदनाशक, है ना, वेदनाशमक वापरा. श्वास कोंडणे आणि मृत्यू, ऑक्सिजन ट्यूब वापरा, जे काय ते, है ना? तर हे कसं आहे, सगळं वरवरचं काय म्हणतो ना, उपचार पद्धती आहेत. आणि हे आपल्याला त्या दुःखांपासून मुक्त करू शकत नाही. आध्यात्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश आणि जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, ह्या सगळ्या दुःखांपासून आपल्याला दूर करू शकत नाही. आपण हे काय ना,
पॅचअप सोल्युशन्स म्हणतो ना, पॅचअप केलंय फक्त थोड्या वेळासाठी, पण ते नंतर परत दिसून येणार आहे ना. तो प्रॉब्लेम ऍक्च्युली गेलेला नाही. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हातारपण थांबवू शकत नाही, पृथ्वीवरील प्रत्येक रोगाचा नाश करू शकत नाही, जीवन आणि मृत्यूबद्दल महत्प्रसाने समजू शकत नाही. तर या आयुष्यानंतर मग काय करायचं काय आपल्याला? म्हणजे हे सगळं आता आपण बघितलं की हे सगळे दुःखांवर तर आपण मात करू शकत नाही. आणि दुसरा प्रश्न काय आता, या आयुष्यानंतर मी कुठे जाणार? चला ह्याचं पण उत्तर बघूया आपण. जेव्हा भौतिक शरीर कार्य करण्यास थांबते तेव्हा आपण मरत नाही. तर मग काय होतं आपलं, है ना? आपण आत्मा आहोत. आध्यात्मिक दृष्टिकोन काय हवा आपल्याला? आपण मरत नाही. आत्मा हा नेहमी अमर असतो, तो कधी त्याचं हनन होत नाही, है ना. न हन्यते हन्यमाने शरीरे, है ना. तर देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतरस प्राप्तिर धीरस तत्र न मुह्यति. म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पदार्पण करणे. आत्मा नेहमी जरा हे शरीर नष्ट झालं की तो दुसऱ्या शरीरात पदार्पण करतो. त्याचा जे काही विचार असतील आणि भावना असतील त्याप्रमाणे त्याला ते शरीर प्राप्त होणार आहे, है ना. म्हणून आपण फक्त हाडामासांचे शरीर नाही आहोत, आपण एक आत्मा आहोत. आपल्याला शरीर आता तात्पुरतं प्रदान केलं गेलेलं आपल्या कृत्यांमुळे, है ना. आणि म्हणून जर आपल्याला मनुष्य देह मिळालाय तर आपण आत्मसाक्षात्काराची वाटचाल पकडायची पण आहे सतत. तर बघा तेच, है ना. कसे आपण वस्त्र बदलत असतो बघा. वस्त्र म्हणजे शरीर. एकाच आयुष्यामध्ये पण आपण कितीतरी शरीर बदलतो. आधी आपण छोटे बाळ असतो, मग थोडे मोठे होतो, मग मुलगा होतो, मग पुरुष होतो, मग म्हातारपण होतो आणि मग मृत्यू. मग हे आपण सगळेच ह्या प्रक्रियेतून जातो, है ना. आणि आपलं शरीर कसं बदलत राहतं. मृत्यूच्या वेळी आपले काय होते? मृत्यूच्या वेळी आत्मा आपले स्थूल शरीर मागे सोडतो आणि आत्म्याच्या सूक्ष्म शरीरात साठलेल्या इच्छांच्या गुणवत्तेच्या आधारे त्याला दुसऱ्या गर्भाशयात नेले जाते. म्हणजे आपलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये सगळं स्टोरेज असतं. काय स्टोरेज असतं? आपले विचार, आपले जे काही इच्छा, हे सगळे त्याच्यामध्ये स्टोर्ड असतं सूक्ष्म शरीरामध्ये. म्हणजे काय? मन, बुद्धी आणि अहंकार हे आत्म्याबरोबर दुसऱ्या शरीरात जातं. म्हणून आपण कधी कधी बोलतो ना, आपल्यामध्ये असे विचार कसे आले? कधी कधी चुकीचे विचार आहेत का? कधी कधी मागच्या जन्मापासून पण आलेले आहेत. कधी कधी काही लोक बरेच टॅलेंटेड असतात खूप. का? कारण की मागच्या जन्मी त्यांनी काहीतरी केलेले कृत्य, क्रेडिट्स, ते त्यांना आता ह्या जन्मात कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत, है ना, पुण्य असं. तर आणि त्यांच्या गुणवत्तेच्या अनुसार, गुणवत्ता म्हणजे काय? आपल्या इच्छा, है ना, जे काय, आणि आपले कृत्य, आपण काय काय कर्म केलेत, ह्या 2 बेसिस आहेत. त्याच्या आधारावर आपलं दुसरं शरीर प्राप्त होतं आणि आपण दुसऱ्या शरीराच्या गर्भाशयात आपण जातो, है ना. तर बघा, सायकल, बाईक, कार हे सगळे शरीर आहेत, है ना. पण आत्मा तोच आहे बघा. व्यक्ती तोच आहे, तो ड्रायव्हर तोच आहे, तो ड्रायव्हर वेगवेगळे व्हेकल्स चालवतोय. तसंच आपण पण वेगवेगळ्या वाहनांतून प्रवास करत असतो. शरीरला एक वाहन बोललेलं आहे, है ना. असं मृत्यूच्या वेळेस आपले काय होते? आपले स्थूल शरीर आपण बघितलं, है ना. ज्याप्रमाणे एक व्यक्ती एका वाहनातून दुसऱ्या वाहनाकडे फिरतो, तसंच मृत्यूमध्ये पण होते. तर कोणत्या आधारावर आत्म्यास पुढील शरीर पुरस्कृत केले जातात? आपण हेच डिस्कस केलं, है ना. हे कोणते? आपल्या देहाचा त्याग करत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो, है ना. म्हणजे काय, है ना. आपण जेव्हा मृत्यूच्या वेळी नारायण स्मृती करू, नारायणाचं स्मरण करू, तर नक्कीच आपल्याला एक आध्यात्मिक शरीर प्राप्त होणार आहे. आणि ते नारायण स्मरण करण्यासाठी काय फक्त मृत्यूच्या वेळेस स्मरण होणार नाहीये ते, कारण की ते खूप कठीण आहे. त्यासाठी आपल्याला आयुष्यभर अभ्यास केला पाहिजे त्याचा, है ना. कोणी म्हणेल नाही मी शेवटच्या क्षणी फक्त म्हणेन हरे कृष्ण आणि मरीन. शक्य नाही, ते एवढं सोपं नाही. ते हरे कृष्ण म्हणण्याची चेतना पण तेव्हा असली पाहिजे, कारण की ते दुःख केवढं मोठं असतं, वेदना केवढ्या असतात ते आपण आत्ताच बघितलं. 1,00,000 विंचू जेव्हा एकत्र चावतात तसे वेदना मृत्यूच्या वेळेस असतात. पण जरा आपण भगवंतांचं स्मरण करण्याचं प्रॅक्टिस केलं असेल तर आपल्याला तिथे ते आठवणार आहे. तर प्रॅक्टिसच केलं नाही तर आपल्याला इच्छा भौतिकच असणार आहे तेव्हा पण. अरे माझा बंगला, अरे माझी गाडी, माझी प्रॉपर्टी, मी सगळं सोडून चाललोय, ह्याच्यामध्येच आपण अडकणार आहोत, है की नाही. कोणत्या आधारावर आत्म्यास पुढील शरीर पुरस्कृत केले जाते? आपण एक शरीर सोडल्यानंतर दुसरे शरीर स्वीकारतो, ते यावर अवलंबून असते, मनाची इच्छा आणि चांगले आणि वाईट कर्म, है ना. तर कर्माचे नियम, जसे पेराल तसे उगवाल. प्रत्येक कृतीसाठी एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, है की नाही. तर
त्वरित आणि विलंबित. काही त्वरित असतात रिझल्ट्स, पण काही विलंबित पण असतात. म्हणजे ते ह्या जन्मात मिळत नाहीत आपल्याला. काही शिक्षा ह्या जन्मात मिळतील आपल्या कर्माची आपल्याला फळं. पण काही फळं आपल्याला दुसऱ्या जन्मात पण भोगावी लागतात. कधी-कधी म्हणतो ना, "अरे, हा इतका चांगला माणूस आहे, पण ह्याच्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स कसे?" कारण की मागच्या जन्माचं ते त्याला फळ आत्ता मिळत आहे. म्हणून आपल्याला माहीत नाही आपण काय पेरलेलं आहे. म्हणून आपण सुरू करायचं भक्ती मार्ग स्वीकारल्याने आपलं हे सगळं नष्ट होऊन जातं. आपलं कर्माचा बॅगेज क्लिअर होऊन जातं. भगवंत स्वतः ते क्लिअर करतात. म्हणजे विचार करा, है ना? तुम्हाला तुमचं पूर्ण पूर्वीचं जरा कर्माचं अकाउंट जे क्लिअर करायचं असेल, कारण की ते जरा त्रास देणार असेल तर आपल्याला चांगलं नाही येत आहे, है ना? आणि आपलं चांगलं कर्म घडवायचं आहे. मानवी जीवनामध्ये आपल्याला भेदभाव करण्याची आणि जबाबदार आयुष्य जगण्याची बुद्धी विकसित झालेली आहे. पण जर एखादा पापकृत्य करण्यामध्ये व्यस्त असेल, तर त्याला कर्माचे नियम परिपूर्ण लाभणार आहेत. म्हणजे त्याला इतका त्रास होणार आहे. आता बघा ना, आपण बघतोच सगळेजण कसे जगत आहेत, है ना? हे 4 गोष्टी आहेत पापकृत्यांसाठी. मीट ईटिंग, है ना? मांस खाणे. जो मांस खातो त्याच्या हृदयामध्ये दया हा भावच उत्पन्न होणार नाही, कारण की तो दुसऱ्यांना मारून स्वतःची इच्छा पूर्ण करतोय, स्वतःचा भोग पूर्ण करतोय. मग त्याच्या हृदयामध्ये दया कसं उत्पन्न होणार, है की नाही? गॅम्बलिंग, जुगार खेळणे, है ना? त्याच्यामध्ये खोटं बोलावं लागतं. जरा आपल्याकडे ती सत्य बोलण्याची क्षमताच नसेल, तर आपण सत्याचा स्वीकार पण कसा करू आपल्या आयुष्यामध्ये, है की नाही? इंटॉक्सिकेशन, दारू, सिगरेट, बिडी हे सगळं जे आहेत, हे आपल्या शरीराला नष्ट करून टाकतं. आणि म्हणून आपल्याला थोडा संयम ठेवायचा आपल्या इंद्रियांवर. हे सगळे असे निषिद्ध पदार्थ सेवन करण्याचं, हे नाही करायचं आहे आपल्याला सेवन. असे पदार्थ देवाने खूप सुंदर भाज्या दिलेल्या आहेत, दुग्ध दिलेलं आहे, इतकं सुंदर धनधान्य दिलेलं आहे. त्याचं सेवन तुम्ही करा. मग त्याच्याने आपलं शरीर यष्टी चांगलं राहणार आहे आणि आपण सुखी पण राहू, मनाने प्रसन्न राहू. ते सगळं सोडून आपण जरा हे सगळं खात बसलो, तर आपलं तपोबल तर कमीच होणार आहे, पण तपस्या करण्याची क्षमता पण राहणार नाही आहे, है ना? आणि इलिसिट सेक्स म्हणजे अवैध संग. आजकाल हे पण खूप वाढत चाललंय. परस्त्रीकडे विचित्र भावाने पाहणे, चुकीच्या भावनेने बघणे, है ना? पूर्ण स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वाईट मार्गावर विकसित होत आहेत. मग ते विकास नाही म्हणू शकत आपण ह्याला, है ना? असा कसा विकास तो, है ना? अंगावर कमी वस्त्र घालून एकमेकांना अट्रॅक्ट करणं, हे काय विकास नाही आहे, है ना? दिस इज नॉट कॉल्ड ॲडव्हान्समेंट. दिस इज नॉट कॉल्ड मॉडर्न, व्हॉट इज मॉडर्न? मॉडर्न इज लाइक we apply the principles in wherever we are. आपण जे काही तत्व आहेत, आपण आजच्या मिलेनियल जनरेशनला पण आपल्याला द्यायचं आहे, है ना? कारण की त्यांना ते माहीत नाही आहे. आणि जे काही आपण लाईफस्टाईल आपलं आहे, त्याच्यामध्ये भगवंतांना जोडायचं आहे, आपल्या अध्यात्म जीवनाच्या प्रॅक्टिसेसना जोडायचं आहे. आणि म्हणून आपण हे सगळं आधी सोडलं पाहिजे. हे 4 गोष्टी जर आपण सोडले ना, की नॅचरली आपण सत्वगुणात येऊ. जर आपण भगवंतांच्या आदेशांचं पालन केले, है ना, मग आपण सर्वोच्च गंतव्यस्थान प्राप्त करू शकतो, है ना? तर काय? तपस्या. काय तपस्या म्हणजे काय आपल्यासाठी? सकाळी थोडं लवकर उठा, संध्याकाळी लवकर झोपा. ही एक तपस्याच झालेली आहे आता सगळ्यांसाठी मोठी, है ना? आपण इथे आता किती जण आहेत? 26 जण आहेत इथे. तर आम्ही रोज इथे मॉर्निंग प्रोग्राम घेतो. सकाळचा गीता मेडिटेशन असतं सगळ्यांचं. आपण सगळे एकत्र जप करतो 1 तास, 6:30 ते 7:30. त्याच्यामध्ये आपण 10 मिनिटं 15 मिनिटं शिल प्रभुपादांचे ग्रंथ वाचतो. तर तुम्ही इथे 25 जण आहात, है ना? तर तुम्ही 25 जणांमधून किती जण त्या सेशनला येतात? तुम्ही स्वतःला विचारा, मी नाही विचारणार तुम्हाला. तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला ती संधी दिलेली आहे, पण त्या संधीचा लाभ पण आपण घेत नाहीये. हे चांगलं नाहीये. संधीचा लाभ जो घेत असेल, तर त्याचं आयुष्य सफल होणारच आहे. अशा ह्याच्यामधले पण असे बरेचसे लोक आहेत जे रेग्युलरली येतात त्याच्यामध्ये, है ना? पण जरा असं संधी देऊनही आपल्याला असं धन मिळत आहे, तर आपण का नाही घ्यावं? सहज तपस्या आहे ती. फक्त सकाळी उठून भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे, है ना? बास. त्यासाठी थोडंसं लवकर झोपायचं आहे, बास. बाकी काही नाही. आणि शरीराला 1-2 दिवस त्रास होईल, 7 दिवस त्रास होईल. 7 दिवसानंतर शरीराला सवय होणार आहे, सांगून ठेवतो. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि ते कष्ट घ्या ना, तेवढं कष्ट आपण सगळेच घेऊ शकतो. आपण किती राबतो 2 पैसे कमवण्यासाठी, एवढं राबतो. नाईट ड्युटी करणार आणि काय नाही करणार. पण आपलं स्वतःचंच भलं करण्यासाठी आपण नाही राबणार. म्हणजे हे तपस्या. ही छोटीशी तपस्या आहे. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे. छोटीशी तपस्या आणि ती केली पाहिजे आपण.
आणि मग भगवंतांचं नामस्मरण आणि त्याग है ना, वाईट संगाचा, वाईट सवयींचा त्याग करणे, कारण की ते महत्वाचं आहे है ना. आणि ज्ञान, ग्रंथांचं वाचन करणे. आपण हे हे 2 गोष्टी तर नेहमीच करत आहोत. इनफॅक्ट तुम्ही जरा सकाळी उठला तर तुम्ही तुमच्या तमोगुणाचा त्याग करत आहात आणि काय तपस्या करत आहात? सकाळी उठून जप करण्याचा आणि ज्ञान पण मिळवत आहात, कारण की तुम्हाला ज्ञान मिळत आहे कोणाकडून? संतांकडून. तिथे भक्त आहेत सगळे. भक्तांचा संग प्राप्त होतो. तर हे 4ही गोष्टी तुमच्या सकाळी होत आहेत आणि शनिवारी आणि रविवारी होत आहेत. तर आपण हे पूर्ण केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. हे एक संधी आपल्याला, अपॉर्च्युनिटी नॉक्स इन द डोर वन्स अँड ट्वाइस बट नॉट ऑलवेज. And you should grab that. If not, then you need to face the consequences in your life there. Is it not? आपल्याला संधीचा जेव्हा आपण फायदा उठवला नाही आपल्या आयुष्यामध्ये, तर आपल्याला त्याची फळं पण भोगावीच लागतील तसे. म्हणून आता ही संधी सगळ्यांना आहे है ना, आपल्याला ह्या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी. म्हणून हे सगळं दिलेलं आहे. तर सोपं मार्ग आहे ABCDE ह्याचे पालन करायचे. काय काय आहे? A for association, B for books, C for chanting, D for diet, E for engagement in सेवा. तर सगळ्यांनी आपण संघ घ्यायचा आहे. आता तुम्ही सगळे संघ घेत आहात एक दुसऱ्यांचं. आपण चांगलं अध्ययन करत आहोत शास्त्रांचं, भगवद्गीतेचं. नंतर आपण ग्रंथ वाचत आहोत, पुस्तक है ना. सकाळी पण आपण पुस्तक वाचतो. प्रभुपादांचा एक ग्रंथ असतो ज्याने ते भगवद्गीता आणि भागवतम मधलेच सूत्र चांगल्या रीतीने मांडून आपल्या समोर सोप्या रीतीने मांडलेले आहेत. आणि मग सकाळी जप करत असतो आपण सकाळी एकत्र येऊन सगळ्यांनी. डाएट, सगळ्यांनी जे काही घरी व्यंजन बनतं ते सगळ्यांनी ऑफर करायचं भगवंतांना आणि सेवा घ्यायची. कुठली तरी एक सेवा तुम्ही निवडा. तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरला असेल ना लेव्हल 2 मध्ये येण्यासाठी, तेव्हा सगळ्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारलेला की तुम्हाला काय सेवा करायला आवडेल? तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन, हे बघा, तुम्हाला आपल्याला जेव्हा भक्तीमध्ये पुढे जायचं, प्रगती करायची असेल ना, तर एखादी सेवा घ्या तुम्ही. का? कारण की सेवेने आपलं मन त्याच्याशी कनेक्ट होतं. आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. हां, मी हे भगवंतांसाठी सेवा करत आहे. मग नॅचरली त्यांचे विचार येणार. अन्यथा ते विचार येणं खूप कठीण आहे, कारण की आपण आपल्या कार्यामध्ये खूप व्यस्त झालेलो आहोत. आणि त्या कार्यामध्ये पण जरा भगवंतांचं स्मरण आणायचं असेल, तर काहीतरी कुठेतरी कनेक्शन असलं पाहिजे आपलं, है ना. ते कनेक्शन ठेवण्यासाठी ती सेवा आहे, है ना. ते कनेक्शन ठेवण्यासाठी तो मॉर्निंग मेडिटेशनचा आपण ग्रुप बनवलेला आहे. तुम्ही सगळे या त्याच्यामध्ये आवर्जून, है ना. आणि तुम्ही एकटेच नाही, तर पूर्ण परिवाराला त्याच्यामध्ये जोडा. आता तुम्ही इथे जरा एक स्त्री असेल, जरा ह्या सेशनमध्ये कितीतरी स्त्रिया आहेत आणि कितीतरी पुरुष आहेत. असं म्हणतात की एक स्त्री 2 घरांना जोडते. जरा तुमच्यामध्ये तेवढं बळ, तुम्हाला सामर्थ्य शास्त्रांमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तर तुमचं ते कर्तव्य आहे आणि पुरुषांचं पण कर्तव्य आहे, है ना. एका हस्बंड आणि वाईफचा रोल्स काय आहेत? हस्बंडचा रोल्स काय आहेत? हस्बंडचा रोल्स प्रोटेक्टर, प्रोव्हायडर आणि गाईड. हस्बंड प्रोटेक्ट्स द फॅमिली फ्रॉम व्हॉट? कोणाचं पासून संरक्षण करतो? वाईट दुर्गुणांपासून संरक्षण करतो. ठीक आहे, वाईट माणसांपासून आणि वाईट संगतीपासून पण संरक्षण केलं पाहिजे आपल्याला आणि चांगला संघ प्रदान केला पाहिजे आपण आपल्या फॅमिलीला. ते आपलं कर्तव्य आहे. एका घरच्या कर्त्या पुरुषाचं ते कर्तव्य आहे. पूर्ण घराला त्यांनी प्रदान केलं पाहिजे. ही इज अ गाईड. त्यांनी गायडन्स दिलं पाहिजे. कशाचं? फक्त पैसे कमवण्याचं नाही, फक्त घर कसं चांगलं सजवण्याचं नाही. गायडन्स कसलं दिलं पाहिजे? की आपण भक्तांचा संघ घ्या, शास्त्र वाचन करा, ह्याचं गायडन्स पण त्यांनी दिलं पाहिजे. आणि प्रोव्हायडर म्हणजे फक्त वस्तू दिले नाही पाहिजे घरच्या लोकांना आपण, नाही. त्यांना संत संगती दिले पाहिजे, ग्रंथ दिले पाहिजे, चांगला आहार दिला पाहिजे, सेवा दिली पाहिजे. तर हे एका हस्बंडचं कर्तव्य, म्हणजे पुरुषाचं कर्तव्य. आणि मग स्त्रीचं कर्तव्य काय आहे? त्यांनी पवित्र असलं पाहिजे, चेस्ट, है ना. आपल्या मनामध्ये कुठलेही दुसरे विचार नसले पाहिजे, है ना. दुसऱ्या पुरुषाचे विचार नसले पाहिजे. दुसरं म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या घरच्या लोकांना जोडण्याची कला तिच्याकडे असली पाहिजे. एकत्र बांधून ठेवण्याची कला, 2 फॅमिलीजना, 2 कुटुंबांना. आणि हे सहज शक्य आहे सगळ्यांमधून. आणि हे आपण सगळे आता इथे जमलेलो आहोत ना, हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य. आपण सगळे फॅमिलीज आहोत, आपापल्या फॅमिलीज आहेत, पण आपण आपल्या फॅमिलीजमध्ये हे आणायचं आहे. हळू का होईना, हळूहळू सगळ्यांना इन्स्पायर करायचं आहे ना. आणि मग बघा, इतकं सुंदर वातावरण होतं. आपण म्हणतो मला एवढे प्रॉब्लेम्स आहेत, पण ते प्रॉब्लेम्स कशामुळे आहेत? आपण भगवंतांचे आदेश पाळतो कुठे आहोत?
ठीक आहे, आपण म्हणतो मनातल्या मनात मी विचार करत असतो नेहमी. माझ्या मनात सदैव भगवंतांचं नामच चालू असतं. जर तसं असलं असतं, तर आपण आता या भौतिक जगामध्ये आपल्याला त्रास नाही भोगावे लागले असते. आपण आध्यात्मिक जगात असलो असतो. मोठे-मोठे संत होऊन गेले, त्यांना अवघड पडतं, आपण काय चीज आहे? म्हणून आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. आपल्याला ती सपोर्ट सिस्टमची गरज आहे आणि ही सपोर्ट सिस्टम आपण तुम्हाला देत आहोत आणि ह्याचा पूर्ण फायदा घ्या तुम्ही. है ना? त्याच्यानंतर भगवंत स्वतः सांगतात, द मॅन हू हॅज गुरुजी तुम्ही these three gates of hell. आपण प्रश्न नंतर घेऊया का, इफ पॉसिबल? नाही नाही तुम्ही फक्त आता म्हणाले की स्त्रीचे काय महत्व सांगितले आणि पुरुषाचे कोणते सांगितले 2 मिनिट फक्त. ओके, पुरुषाचे कर्तव्य आहेत, हस्बंडचे कर्तव्य प्रोव्हायडर, प्रोटेक्टर आणि गाईड. ओके, आणि स्त्रीचे शी शुड बी चेस्ट, शी शुड बी सेन्स कंट्रोल्ड अँड शी शुड बी बाइंडिंग द फॅमिलीज विथ लव्ह. ओके, these are the three. Got it? Okay. The man who has escaped these 3 gates of hell, है ना, लस्ट, अँगर अँड ग्रीड, हे बघा, हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. है ना? कुठले कुठले? काम, क्रोध आणि लोभ. आपण सगळे है ना ह्याला प्रभावित होऊन जातो. कामभावनांनी प्रभावित होतो आपण, क्रोधाने प्रभावित होऊन जातो कधी कधी बरेच वेळा, आणि लोभाने तर बरेच वेळा. मग हे सगळं जरा घालवायचं असेल तर यज्ञ, दान आणि तप करायचं आहे आपल्याला, है ना. आणि हे सगळं आता आपण बघितलंय जस्ट थोड्या वेळापूर्वीच. आणि मग जेव्हा आपण यज्ञ, दान, तप करू तेव्हाच आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे आपण वळू, है ना, आणि भगवत धामाकडे आपण जाऊ. आणि हे महत्वाचं आहे आपल्याला समजून घेण्याचं, है ना. माझी प्राप्ती केल्यानंतर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगात कधीच परत येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते, असं भगवद्गीतेत भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे, है ना. 8.15. ओके, तर भगवद्गीताचे आता विषय कोणते कोणते आहेत आपण बघू, है ना. तर आपण आतापर्यंत काय बघितलं? भगवद्गीतेचा उद्देश बघितला. काय उद्देश आहे भगवद्गीतेचा? हा सगळा उद्देश आहे. आता विषय काय मांडलेले आहेत भगवद्गीतामध्ये? 5 विषय मांडलेत. आपण क्विकली त्याच्यामध्ये जाऊया आता. ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. तर ईश्वर म्हणजे काय? भगवंत साक्षात, है ना. जेव्हा आपण निसर्गामध्ये आश्चर्यजनक गोष्टी घडताना पाहतो ते बघा ना, आता इथे तुम्ही फोटोमध्ये बघतच असाल किती सुंदर सुंदर फुलं आहेत. कोण बरं यांना बनवत असेल? कोण आर्टिस्ट असेल तो? इतकं सुंदर ते एकेका पानाचं जे रंग तुम्ही पण बघाल फुलांचं, इतकं सुंदर बनवलेलं आहे. आणि असं 1-2 फुलं नाहीत, करोडो वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत. कोणी त्यांना बनवलं असेल? ते साक्षात भगवंतच आहेत, है की नाही. आणि ह्या सगळ्यांमागे नियंत्रक कोण आहे? भगवंत. आणि नियंत्रक केल्याशिवाय काही प्रकट होऊ शकत नाही. नियंत्रकाचा विचार न करणे हे बालिश आहे, है ना. आपण म्हणतो अरे भगवंत कुठे, सांग मला. हे बोलणं इतकं सोपं आहे, आणि जर आपण असं बोलत असू तर आपल्या एवढा बालिश माणूस कोणीच नसेल. का? कारण की अरे त्याला डोळ्याने दिसत पण नाही की एवढी सुंदर सृष्टी बनवणारे सायंटिस्ट नाहीयेत किंवा शेतकरी नाहीये, भगवंतच आहे. ते शेतकरी फक्त बी पेरतो, ते उगवण्याचं काम भगवंतच करतात. एवढं पण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला, है की नाही. जसं की वाहन चालकाच्या अभिद्राकीच्या व्यवस्थेचे स्वरूप विवेकी माणसाला माहित आहे. त्याला नेहमीच माहित असते की मशिनरी मागे एक माणूस आहे, ड्रायव्हर असतो. त्याचप्रमाणे सर्वोच्च परमेश्वर हा एक ह्या पूर्ण जगाचा ड्रायव्हर आहे. म्हणजे ही ड्राइव्स द होल वर्ल्ड, इज इट नॉट. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला भगवंतांची खरी प्रचिती येते, है ना. जीव, है ना. तर हा परमेश्वराचा अंश आहे, म्हणजे आपण. आणि आपण पुढच्या अध्यायामध्ये हे शिकणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये. अध्याय 2मध्ये जीवाबद्दल खूप सांगितलेलं आहे. सोन्याचा एक कण देखील सोनेच आहे. समुद्रातून एक पाण्याचा थेंब आपण घेतला तर तो तेच खारटच असणार आहे, तो काय गोड नसणार आहे, है ना. तसंही आपण भगवंतांचा एक अंशच आहोत. आपण पण सच्चित आनंद विग्रहच आहोत. पण भगवंत आणि आपल्यामध्ये काय फरक आहे की भगवंत हे समुद्रासारखे, तर आपण त्या थेंबासारखे आहोत. हाच फरक आहे आपला आणि त्यांच्यामध्ये, बाकी काही नाही. आणि त्यांनी सगळ्यांचं नियंत्रण करतात आणि आपण त्यांच्या नियंत्रणाच्या खाली आहोत, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलं. कधी कधी आपण हे विसरून भगवंतांच्या वर किंवा भगवंतांच्या निसर्गावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. इथे बघा रावणाचं चित्र दिलंय, है ना. रावणाने काय केलं? सगळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तर ती शिडी बनवायचा प्रयत्न केलेला स्वर्गाची, तो असफल झाला. तर आपण बघतो की असे जे राक्षस असुर होऊन गेले, त्यांचा पण कसा अंत झालेला आहे भगवंतांनी ते पण केलेलं आहे. प्रकृती
किंवा भौतिक जग, ह्या भौतिक जगाचे प्रकटीकरण खोटे म्हणून स्वीकारले जात नाही. ते वास्तविकच आहेत. आपण म्हणाल अरे हे जगत मिथ्या असं म्हणतो. पण जरा हे जगत जरा भगवंतांनीच बनवलं असेल तर ते मिथ्या कसं असू शकतं? ते खरंच आहे, पण ते शाश्वत नाही आहे. एवढं आपल्याला कळलं पाहिजे. तात्पुरतं आहे ते. याची तुलना आकाशात फिरणाऱ्या पावसाळी ढगांशी केलेली आहे. बघा, पाऊस हा धान्याचं पोषण करतो. पावसाळा संपल्यावर आणि ढग निघून गेल्यावर पावसाने पोषण केलेली सर्व पिके सुकून जातात. आपण इथेच बघतो सृष्टीमध्ये कसं थोड्या वेळसाठी सगळी हिरवीगार पानं असतात. आता पावसाळा सुरू आहे, सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे. आणि तेच थोड्या महिन्यांनी परत जेव्हा हिवाळा येणार तेव्हा सगळे पानं सुकून सगळं ना पूर्ण सुकून जाणार. तर इथे पण कसं बघा ना, उत्पत्ती आणि प्रलय हे सगळं होतं इथे पण आहे. हां, त्याचप्रमाणे आपण पण बघू शकतो हे जे चक्र आहे हे शाश्वत नाहीये, हे चालू राहतं इथे. है ना, सॉरी, हे जे काय म्हणतात ना, इकडचं जे सिच्युएशन्स आहेत हे शाश्वत नाही, हे टेम्पररी, पण हे चक्र शाश्वत आहे भौतिक जगाचं. म्हणून प्रकृती हे अनंत आहे, कारण की ते भगवंतांनी बनवले, कारण की ते पण अनंत आहेत. हे आपल्याला कळलं पाहिजे. ती खोटी नाही आहे, पण ते त्यांच्या नियंत्रणाखाली चालू आहे, हे पण आपल्याला तितकंच समजलं पाहिजे. मग जीव आणि प्रकृती हे दोन्ही भगवंतांच्या नियंत्रणाखालीच आहेत. आपण दोन्ही, प्रकृती आणि जीव, है ना. तर भौतिक प्रकृती म्हणजे काय? ती कनिष्ठ शक्ती आहे भगवंतांची. आणि म्हणलं ना मी, दुर्गा, ते दुर्गा आपल्याला काय करते? आपल्याला शिक्षा देते कधी कधी. का शिक्षा देते? ते ट्युशन टीचर प्रमाणे. एखादे आई वडील जरा असतात, त्यांना त्यांच्या मुलांना खूप प्रेम असतं त्यांच्या मुलांवर, पण त्यांना मारायचं नसतं किंवा शिक्षा द्यायची नसतं, म्हणून ते ट्युशन टीचरकडे पाठवतात. मग ट्युशन टीचर बरोबर त्यांना वठणीवर आणते. का? छडी दाखवते, अभ्यास कर, होमवर्क कर, जे असाइनमेंट दिलंय. स्ट्रिक्टली वागते. का? तिथे डिसिप्लिन आहेच, कारण की त्यांनी त्यांनी चांगलं शिकलं पाहिजे आणि चांगले मार्क मिळवले पाहिजे. पण ते उद्देश ठेवूनच त्यांना त्यांच्याकडे पाठवलं जातं आणि मग ते चांगले मार्क आणतात आणि मग आई वडील खुश होतात. तसंच दुर्गा माता आपल्याला हे त्रितापांनी ते त्रिशूळ आपल्या जीवनामध्ये टोचत असते, पण त्याचा उद्देश काय असतो की आपण भगवत प्राप्तीच्या मार्गावर पण चालावं. फक्त या जीवनामध्ये आपण व्यस्त नाही राहावं आपल्या संसारातच. संसार करायचा आहे, ते रेस्पॉन्सिबिलिटी सोडायची नाही म्हणत आहे मी. ते पण आपण डिस्कस केलेलं भगवद्गीतामध्ये, कसं स्वधर्म आणि नित्यधर्म हे दोन्ही बॅलन्स्ड रूपने आपण पुढे जायचं आहे. आणि तेच दुर्गा पण सांगत. आणि जेव्हा आपण फक्त एकच धरून चालतो तेव्हा दुर्गा आपल्याला शिक्षा देते वेगवेगळ्या त्रिगुणात्मक शक्तीने. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, ह्या त्रिगुणात्मक शक्तीने आपल्याला बांधून ठेवते ती. आणि मग सतत आध्यात्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश, ह्या क्लेशांनी आपल्याला बांधून टाकते मग, है ना, असं. तर हे दोन प्रकारचे प्रकृती आहे, परा प्रकृती, अपरा प्रकृती, है ना. परा म्हणजे आध्यात्मिक जग, अपरा म्हणजे हे भौतिक जगत. ओके, जे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेलं आहे. काळाचे महत्व काय? काळ म्हणजे वेळ. काळाचे महान सामर्थ्य आहे. वेळेचा खूप मोठा प्रभाव आहे. काळाचे हे कार्य आहे. आज आपण जे काही करतो ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, है की नाही. उदाहरणार्थ, आपण एक छान घर बनवलंय, खूप छान घर आहे, परंतु ते जितके मोठे होईल तितक्या लवकर ते नष्ट होईल. आपल्याकडे खूप चांगले शरीर आहे, परंतु काळाचा प्रभाव आपल्याला मारण्याचा प्रयत्न करीत आहे. तो काळाचा प्रभाव आहे. म्हणून भगवद्गीतेत तुम्हाला असेही आढळेल की जेव्हा अर्जुनाने कृष्णाचे विश्वरूप पाहिले तेव्हा त्याने विचारले की तू कोण आहेस? आणि कृष्णाने त्या विश्वरूपात म्हणाले की मी काळ आहे, मी मारायला आलेलो आहे, एवढेच हे उत्तर होते, है ना. तर भगवंत हे काळ पण आहेत. काळाच्या स्वरूपात भगवंत पण येतात, है ना. जरा भगवंतांना आपण विश्वास नाही ठेवलं, त्यांच्या सुंदर स्वरूपावर, त्यांच्या सुंदर लीलांवर, तर तेच भगवंत आपल्याला मृत्यूचा चेहरा घेऊन आपल्या समोर येतात, काळ घेऊन येतात आपल्या समोर, है ना. तर आपल्याला ते पण फेस करावं लागतं. कर्म, क्रियाकलाप, कर्माचे परिणाम खरोखर फार जुने असू शकतात. प्राचीन काळापासून आपण आपल्या क्रियांचा परिणाम भोगत आहोत किंवा त्याचा आनंद घेत आहोत, परंतु आपण आपल्या कर्माचे किंवा आपल्या कार्याचे परिणाम बदलू शकतो. आणि हा बदल आपल्या ज्ञानाचा परिपूर्ण ज्ञानाच्यावर अवलंबून आहे. आपलं जे काय आपण ज्ञान आत्ता घेत आहोत त्याच्यावर. आणि आम्ही विविध कामांमध्ये गुंतलेलो आहोत. या सर्व क्रियांच्या कृती व प्रतिक्रियांपासून आराम आणि मुक्त होण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा उपक्रमांचा अवलंब केला पाहिजे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कोणत्या? म्हणजे आपण जे आता कार्य करत आहोत, असं कार्य जे करायचंय की ज्याच्यामध्ये आपल्याला कर्मबंधनात आपण अडकणार नाही आहोत. आणि हे भगवद्गीतामध्ये खूप स्पष्ट केलेलं आहे
है ना. आपण हे पण वाचलेलं आहे कर्मयोगच्या चॅप्टरमध्ये, है ना. 3रा अध्याय, 4था अध्याय, 5वा अध्याय ह्याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे. आता ह्याच्यावर अजून बरीच चर्चा होणार आहे पुढे, कारण की हे प्रश्न लगेच सुटणारे प्रश्न नाहीत. म्हणून अर्जुनने फक्त 2ऱ्या चॅप्टरमध्ये भगवद्गीता पूर्ण संपलेली आहे. पण पुन्हा त्यांनी तेच प्रश्न रिपीट केलेले अख्ख्या अध्यायामध्ये 18 चॅप्टर्समधून. आणि कृष्ण परत तेच सांगतायत, पण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगतायत आणि चांगलं विवरण देऊन सांगतायत. आणि तसंच आपण बघणार आहोत. आणि मुक्ती म्हणजे काय? भौतिक चेतनेपासून स्वतंत्र. हां. शुद्ध चेतनेतील परिस्थिती म्हणजे कृष्णाच्या सूचनेनुसार कार्य करणे, आदेशानुसार कार्य करणे. भौतिक परिस्थितीच्या आवरणाखाली जीवाची जाणीव विकृतपणे प्रतिबिंबित होते, हे की नाही. आपल्याला फ्रीडम तर हवं असतं, पण आपण फ्री नाही आहोत. आपण बांधले गेलेले आहोत आपल्या कर्मबंधनात आणि या रजो सत्व तमोगुणामध्ये पण, हे की नाही. आणि जरा त्यांच्यापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, आपल्या कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला भगवंतांचे आदेश आपल्या जीवनामध्ये अवलंबन केलं पाहिजे. मगच आपण ह्या सगळ्या दुःखातून मुक्त होऊ, है की नाही. नातेसंबंध स्वामी आणि सेवकासारखे आहे. तर आपलं नातं जे भगवंतांसाठी आहे, ते भगवंत आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत. आणि जर स्वामी समाधानी असेल तर नोकर पण समाधानी असतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ह्याच्याबद्दल मला विवरण द्यायची गरज पण नाहीये, है की नाही. म्हणून आपण कृष्ण भावनात शुद्ध चेतनेमध्ये आपले सर्व कार्य हे कृष्णाच्या इच्छेप्रमाणे केले पाहिजे. आणि हेच आपल्या खऱ्या अर्थाने सुख देऊ शकते आणि या त्रिगुणात्मक प्रभावापासून आपल्याला वाचवू शकते. आणि हीच खरी मुक्ती आहे. ऍक्च्युली हीच खरी मुक्ती आहे. म्हणजे भगवंतांची प्रेममयी सेवा ही खरी मुक्ती आहे. जेव्हा आपल्याला ती प्रचिती येते की आता मी त्यांचा दास आहे, मी त्यांचा सेवक आहे आणि मी त्यांची सेवा करायला पाहिजे प्रेममयी, तेव्हा आपण ह्या त्रिगुणात्मक शक्तीने खऱ्या अर्थाने मुक्त झालेलो आहोत. आणि हे आपल्याला भगवद्गीता शिकवते. तर आजच्या सत्रामध्ये हे आपण शिकलो की कसं आपल्याला भगवद्गीतेचा उद्देश काय आहे आणि भगवद्गीतेचे विषय कुठले आहेत. आणि आता 3ऱ्या सत्रामध्ये आपण म्हणजे उद्या आपण शिकणार आहोत भगवद्गीता समजून घेण्याची प्रक्रिया काय आहे आणि भगवद्गीता समजून घेण्याचे परिणाम काय आहेत. म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण भगवद्गीता समजायची आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, आणि मग भगवत धामात परत जाण्याची प्रक्रिया काय आहे. ओके, तर आज इतकंच. तर आता तुमचे काय प्रश्न आहेत का, मला विचारा प्लीज. त्याच्या आधी मी असं म्हणेन की तोपर्यंत तुमचे प्रश्न तुम्ही विचार करत राहा. आणि तुम्हाला मी फॉर्म पण दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं की कधी आपल्याला सगळे प्रश्न घेता येणार नाही एका सेशनमध्ये. तर तुम्ही काय करा की आपण एक गुगल फॉर्म क्रिएट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण तुमचे काही पण प्रश्न असतील तर तुम्ही त्या गुगल फॉर्ममध्ये टाईप करा आणि आम्ही त्या प्रश्नांचे उत्तरं सेपरेट व्हिडिओ करून देऊ. तर 1 मिनिट मी त्या प्रश्नाचं फॉर्मचं लिंकच पाठवतोय तुम्हाला. 1 मिनिट. गुरुजी एक शॉर्ट रिव्हिजन घेता का फक्त आजच्या? 1 मिनिट. थोडा उशिरा जॉईन झाले तर म्हणून, बाकी काही नाही, सॉरी. तर बघा ना, आजचं एक क्विक समरी सांगतो तुम्हाला मी की आपण भगवद्गीतेचा उद्देश म्हणजे मी कोण आहे आणि माझा जन्म कशासाठी झालेला आहे आणि या जन्मानंतर मी जाणार कुठे आहे, मला एवढ्या जीवनात त्रास काय आहे, है ना. मला एन्जॉय करायचं आहे पण एन्जॉय करू शकत नाही का, एवढा त्रास का आहे, है ना. कारण की मला हे कळलं पाहिजे, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी आणि आध्यात्मिक क्लेश आदी भौतिक क्लेश आदी दैविक क्लेश हे सगळे प्रॉब्लेम्स आपले खरे प्रॉब्लेम्स आहेत. आपण आपल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समध्ये अडकून आहे, पण हे प्रॉब्लेम्स कोणीच नाही म्हणू शकत नाही, कारण की हे कंपल्सरी सगळ्यांना मिळतं आणि हे आपल्याला कळलं पाहिजे, है ना. आणि ह्याच्यामुळे आपल्याला त्रास होत आहे ह्या जीवनामध्ये, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग भगवद्गीतेचा उद्देश काय आहे की आपल्याला ह्या कालचक्रातून जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या प्रॉब्लेम्स मधून वर उचलायचं आहे. आणि हे उद्देश आहे भगवद्गीताचं. किती सुंदर. जरा तुम्हाला हे प्रॉब्लेम्स नसतील किती सुखी राहणार तुम्ही, है की नाही. तर हे उद्देश. आणि दुसरं म्हणजे काय, आपलं भगवद्गीतेचे विषय, है ना. तर विषय काय आहेत, 5 विषय भगवद्गीतेमध्ये आपल्याला आज आपण वाचले. काय कुठले 5 विषय आहेत, है ना. ईश्वर, जीव, प्रकृती, कर्म आणि काल, है की नाही. तर हे 5 विषय आपण ऐकले. तर हे विषयामध्ये आपण अजून शिकणार आहोत आता पुढच्या येणाऱ्या अध्यायांमध्ये. बरंच काय शिकणार आहोत ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये. ओके, तर हे आजचं क्विक समरी तुम्हाला मी सांगितलं.
तर मी तुम्हाला हे प्रश्नांचं जे फॉर्म आहे ना, ते तुमच्या ग्रुपवरच पाठवलेलं आहे. व्हॉट्सअप ग्रुप जो आपला GS मराठी वीकेंड लेव्हल 2 या ग्रुपवर तो फॉर्म पाठवलेला आहे आणि तुम्हाला जरा चॅटबॉक्समध्ये हवा असेल तर चॅटबॉक्समध्ये पण देतो मी. जेणेकरून तुम्हाला आत्ता लगेच काही प्रश्न तुम्हाला टाइप करून पाठवायचे असतील तर तुम्ही पाठवू शकता. ते सगळे रजिस्टर होतीलच आमच्याकडे आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ. अजून काय क्विक प्रश्न आहेत का? एक प्रश्न असेल तर मला पटकन विचारा अनम्यूट करून. तुम्हाला मी अनम्यूट करतो सगळ्यांना. एक मिनिट. हां, तुम्ही करू शकता तुम्हाला अनम्यूट स्वतःला. येस. कोणाला काय प्रश्न आहेत का? येस. कोणाचे काय प्रश्न आहेत? आजच्या सेशनमध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये? येस, प्राचीजी बोला. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आवाज येतोय प्रभूजी? हो, येतोय. बोला, बोला. हा प्रभूजी, मला हे विचारायचं होतं की आता आपण जे पाहिलं की गर्भामध्ये त्या बाळाला किती त्रास होत असतो वगैरे ना, तर मग आपण का जन्म देतो मग बाळाला? आपण त्यावेळेस किती आनंद हे करतो की बाबा आपल्याला गर्भ राहिलं म्हणलं की सगळेजण किती आनंदित होतात हे, आणि आपल्यालाही हे असतं की बाबा आपण आता आई होणार वगैरे असतं. मग इतकं आपण सगळं आनंदाच्या ह्याच्यात असतो आणि मग ते का आपण उलट एखाद्याला त्रासामध्ये आणतोय ना, तर मग हे कसं काय? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही प्राचीजी. थँक्यू सो मच. हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर आपण सगळे आनंदात असतो, पण ते आतलं बाळ आहे ना, ते खूप दुःखात असतं ऍक्च्युली, माहितीये का? 9 महिने तुम्हाला जरा उलटं टांगून ठेवलं आणि ते पण अशा पिशवीमध्ये ज्याच्यामध्ये सगळं मूत्र असेल आणि सगळं घाण असेल आणि अशा लिक्विड फॉर्ममध्ये, आणि त्यामध्ये जंतू असतील जे किडे आपल्याला चावत असतील. आपल्याला चालणार आहे का ते 9 महिने कंटिन्युअस? आणि ती पिशवी अशीच फक्त टांगून नाही ठेवली आहे, त्या पिशवीला कोणी कोणी धक्का मारतंय, ती पिशवी कधी कधी उलट करतंय कोणीतरी आणि आपण पण असे उलटे सुलटे होतोय. तर जो आत्मा त्या गर्भामध्ये आहे त्याला किती त्रास, किती वेदना होत असतील. आपण आनंदात, अरे वा वा, छान छान, आता कोणतरी जन्माला येणार आहे, वी सेलिब्रेट ना. आपण मस्त पताके लावतो, खेळण्या सगळं आणतो, भेडे वाटतो, सगळं करतो. पण आपल्याला हेही कळलं पाहिजे की हे जन्म आपण पण असंच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेदना आहेत. आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा ते आत्मा शरीरात असतं तेव्हा तो भगवंतांना प्रार्थना करत असतो, हे भगवंत, कारण की ते शुद्ध असतं आत्मा, तेव्हा त्याच्यावर अजून काही प्रभाव पडलेला नसतो. म्हणून तो काय प्रार्थना कर, हे भगवंत, मला इतका यातना होत आहेत, आता मी जेव्हा या गर्भातून बाहेर येईल फक्त तुझीच भक्ती करेन, असं प्रार्थना करतो तो आतमध्ये गर्भामध्ये. पण जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याला इतकं माया मिळते सगळ्यांकडून, आईकडून, वडिलांकडून, की तो विसरूनच जातो की त्याला काय दुःख झालंय. आणि हे आपल्या सगळ्यांबरोबर झालेलं आहे. त्याला चांगले चांगले खेळण्या, खाणं, जे काय असेल ते. मी असं म्हणत नाही की हे सगळं देऊ नये, पण ह्याच्याबरोबर आपल्या पालकांचं एक रेस्पॉन्सिबिलिटी काय आहे की त्याला गर्भदान संस्कार करावे, गर्भामध्ये पण त्याला उच्च ज्ञान द्यावे, गर्भातच असताना. जसे की प्रल्हाद महाराज जेव्हा आईच्या गर्भात होते, नारद मुनींनी त्यांच्या आईला श्रवण प्रवचन देत होते, श्रीमद भागवतम अंमल महापुराणाचं. तेव्हा आपण पण ॲज ए पॅरेंट आपल्या बाळांना हे ज्ञान दिलं पाहिजे लहानपणापासूनच. काही काय म्हणतात हे सगळं म्हातारपणी करण्याची गोष्ट आहेत, अजिबात नाही. मी तर म्हणेन नाहीच. गर्भामध्येच ट्रेनिंग सुरू करली पाहिजे आणि गर्भाच्या बाहेर आल्यावर ट्रेनिंग चालूच राहिली पाहिजे, है ना. आणि त्याच्याने त्याचाच लाभ होणार आहे आणि हे श्रेय तुम्हाला जाणार आहे त्याच्यानंतर. तुमचे किती भक्ती सुकृती वाढणार आहे त्याच्यामुळे. आणि हे आपण हे सगळ्यांची कर्तव्य आहे. पहिली गोष्ट कळालं प्राचीजी तुम्हाला? मगच तो मुक्त होणार. गर्भामध्ये काय ट्रेनिंग असते? प्रभूजी, काय ते? गर्भामध्ये असल्यावर काय ट्रेनिंग असते? गर्भामध्ये असताना कितीतरी ट्रेनिंग देऊ शकता तुम्ही. गर्भामध्ये तुम्हाला असं वाटतं की ते बाळ ऍक्च्युली सचेत असतं, त्याची चेतना खूप उच्चतम असते आपल्यापेक्षा, आणि इतकं त्याची चेतना उच्च असते की तो जे तुम्ही म्हणाल, तुमच्या आजूबाजूला जे चालू आहे तुमचं बोलणं पण ते बाळ ऐकत असतं, है ना. आणि म्हणून त्याला तेव्हा चांगलेच विचार द्यायचे असतात. मग तुम्ही मंत्र उच्चारण करा, श्लोक रिसायटेशन करा, भगवद्गीता वाचा, हरिनामाचा जप करा. हे सगळं आईने केलं पाहिजे, वडिलांनी केलं पाहिजे, अख्ख्या फॅमिलीने केलं पाहिजे, है ना. जरा कोणी केलं नसतं तर त्या आईने तरी केलं पाहिजे त्या, कारण की ती त्याला जन्मात घालणार आहे बाळाला, है ना. म्हणून हस्बंड वाईफनी एकत्र येऊन हे सगळं प्लॅनिंग प्रॉपरली केलं पाहिजे. मगच ते जे जन्माला येणार आहे मूल, ते आधीच संस्कारी मूल जन्माला येणार आहे. ह्याला गर्भधान संस्कार म्हणजे खूप मोठं सायन्स आहे ते. आणि हे सायन्स बरेच उच्च लीडर्स, म्हणजे जे शिवाजी महाराज होते, अभिमन्यू, हे सगळे, ह्यांना पण गर्भधान संस्कार केलेला आहे, प्रल्हाद महाराज,
म्हणून त्यांनी उच्च व्यक्तिमत्वासाठी एक उदाहरण आहेत सोसायटीमध्ये आता ते लीडर. म्हणजे फक्त देवाचं नाव स्मरण का अर्थात देवाचंच नाही, पिक्चरची गाणी नाही, देवाचंच नाव. का देवाचंच नाव? कारण की ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत खूप शक्ती आहे आणि त्या शक्तीने सगळे अनर्थ नष्ट होणार आहेत आणि म्हणून तेच द्यायचं आहे तुम्हाला. कळालं? आणि मग बाकी जे स्टडीज आहे ते काय असतो? स्टडीज जो तुम्ही होणारच आहे ना, सांगितलं. ते बाहेर आल्यावर करायचंच आहे तुम्हाला. नाही मला विचारायचं होतं की जे प्रल्हाद महाराज शिवाजी महाराजांच्या आईने केलेले आहे ते दिवसभर त्यांना नाव स्मरण नाही, त्यांनी काहीतरी असे स्टोरीज पण वाचले होते ना. तेच सांगतोय मी. या विषय समजून अभिमन्यूने घ्या. अंडरस्टँड द स्पिरिट बिहाइंड व्हॉट आय एम टॉकिंग. ओके, मी जे सांगत आहे तुम्हाला त्याच्या मागचं स्पिरिट समजून घ्या. की युजली काय होतं माहितीये का, युजली लोक काय करतात, चला मूवीज बघतात, युट्यूबमध्ये पिक्चर बघतात आणि मग त्यांची चेतना खराब करतात. काय बघणार आहे त्याच्यामध्ये? सेक्स आणि व्हायलन्स हेच दिलेलं आहे ना, है की नाही? मग ते बघून चेतना स्वतःची खराब करणार आणि आतल्या बाळाची चेतना खराब होतच आहे, ते वेगळी गोष्ट. उलट त्याला दुसरा त्रास पण होतोय, है ना. पण तो एक आत्मा पण आहे, त्या आत्म्याला तुम्ही खाद्य द्या असं म्हणायचं मला. कारण की ह्या शरीरासाठी आपण ते खाद्य देतच आहोत, ते पण सात्विक असलं पाहिजे. तिक्त, आम्ल, रजोगुणातलं, तमोगुणातलं अन्न नसलं पाहिजे आणि मगच त्याचा पण विचार आणि त्याला पण त्रास होणार नाही गर्भामध्ये. असं चांगलं शुद्ध अन्न खाल्ले की जे प्रसाद आहे, असं अन्न ग्रहण केलं की त्या बाळाला त्याचा पण त्रास होणार नाही आहे, है ना. आणि इतर किती किती छान छान गोष्टी आहेत. चांगले चांगले लीडर्स गोष्टी सांगा, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगा, है ना. आणि मग तुम्ही चाणक्य नीती सांगा, तुम्ही त्यांना कृष्णाचे सुंदर सुंदर लीला ऐकवा, जेव्हा तो गर्भात असतो तेव्हाच, है ना, आणि गर्भाच्या बाहेर आल्यावर तेव्हा पण, है ना. आपण हे सगळं ऐकवत नाही. आजकाल एक नवीन रोग जन्माला आलाय. आजकाल मुलं जेव्हा छोटे असतात, जेवण नाही करत म्हणून मोबाईल हातात देतात आणि मग जेवण घालतात खायला लहान मुलांना आणि त्याच्यामुळे इतके रोग आलेले आहेत आता नवीन नवीन, है ना. आणि ते मोठं टेन्शनाचं काम आहे आणि सगळ्या पालकांना समजलं पाहिजे. आणि ह्याला ज्ञान म्हणतात. जरा हे पण ज्ञान नसेल तर आपण स्वतःच्या हाताने स्वतःवर कुलडी मारतो ना पायावर. आणि हे सिंपल नॉलेज आहे. आधीच्या काळात हे सगळं सुख हे नव्हतं, मोबाईल वगैरे, म्हणून काय सुंदर सुंदर गाणी म्हणायचे, है ना. सात्विक गाणी पण आहेत, है ना. ते सात्विक गाणी म्हणा, मंत्र उच्चारण करा. जरा काहीच येत नसेल बाबा, मला कुठलेच गाणी येत नाही म्हणता, फक्त हरे कृष्ण महामंत्र तरी म्हणा, बस झालं. असं मला म्हणायचंय. ओके. गुरुजी, एक असा प्रश्न आहे, तुम्ही जर आत्माच्या दृष्टीने पाहिलं तर ते गर्भसंस्कार या प्रेग्नन्सी ही एक दुःखदायक गोष्टी आहे. पण जर संसारच्या दृष्टीने पाहिलं तर ते पण एक सुखदायक गोष्टी आहे. हो, की आपल्या सुख घरात कोणतं. तेच सांगितलं. ते प्राचीजींनी तोच प्रश्न विचारला. ते सगळे सुखी असतात, पण ते इतकं दुःख ते आतमध्ये भोगत असतं ना, ते आत्मा, तो जो शरीर, तो आतमध्ये गर्भामध्ये ते भोगतोय. हे तुम्ही पण भोगलेलं आहे. तुम्ही पण एका आईच्या गर्भातूनच आलेलं आहे आणि तुम्ही पण हे दुःख भोगलेलं आहे. पण आता ते विसरलोय दुःख आपण. का विसरलोय माहितीये का? आपल्याला इकडच्या सुखाची अनुभूती मिळाली ना, मग आपल्याला ते दुःख सरून गेलं आपलं. पण आपल्याला हे विसरायचं नाही आहे, हेच सांगायचं गोष्ट आहे. भगवद्गीतेचा उद्देश सांगण्याचा काय आहे, की आपण आपलं जीवनची वाटचाल कुठे करतोय हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, है ना. जरा आपल्याला दिल्लीला जायचं असेल, इथून मुंबई टू दिल्ली, तर जरा आपण मध्येच भरकटलो, चला आता थोडंसं साऊथ इंडियाला जाऊन येतो मी, आणि मग तिथेच राहायला लागलो, आपण दिल्ली विसरलो, तर चुकीच झालं ना ते. आपण दिल्ली गाठू शकणार नाही. तसंच आपल्या जीवनाचा उद्देश काय, आपण मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे? भगवत प्राप्ती. इतर योनींमध्ये आपण हे करू शकत नाही. आपण हे आज बघितलं, है ना, है ना. काय आपण प्राणी पण खातात, इटिंग, स्लीपिंग, मीटिंग अँड डिफेंडिंग. प्राणी पण खातात, आपण पण खातो. ते पण झोपतात, आपण पण झोपतो. ते पण मैथून करतात, आपण पण मैथून करतो. ते पण युद्ध करतात, आपण पण युद्ध करतो. पण आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक काय? आपण हे प्रश्न विचारू शकतो की आपण कोण आहोत, आपलं भगवंतांची नातं काय आहे, हे सगळं आपण विचारू शकतो. पण ते नाही हे विचारू शकत. आणि म्हणून मनुष्य जन्म हे श्रेष्ठ आहे प्राण्यांपेक्षा, पशूंपेक्षा. आणि मग मनुष्य जन्माने काय केलं पाहिजे? भगवत प्राप्तीचा विचार पण केला पाहिजे. हे प्राणी नाही करू शकत. आणि ते उद्देश जर आपण इथं सार्थक साध्य नाही केलं तर मग आपल्या जन्माचा फायदाच काय, है ना. वी हॅव नॉट. जरा तुम्हाला सपोज एका कॉलेजमध्ये फ्री सीट मिळालेली आहे आणि ती तुम्ही सोडून काहीतरी दुसरंच काम करायला लागलं, अरे ती फ्री सीट घेतलीच कशाला तुम्ही? दुसऱ्या एखाद्याला द्यायची होती ना, जो एलिजिबल आहे, जो डिझर्विंग आहे, जो त्याच्यामध्ये कष्ट करणार आहे. तसंच भगवंताने आपल्याला आता हे मनुष्य देह दिलेला आहे. तर जरा आपल्याला दिलेला आहे मनुष्य देह,
तर आपल्याला ह्याच्यावर काम केलं पाहिजे आणि ते काम काय आहे हेच सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. आपलं जीवनाचा उद्देश कसं असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आयुष्यामध्ये कसं जगलं पाहिजे. ओके. तर गुरुजी पण जर आपण थोडासा जे जे आत्म्याला जे त्रास होतो असं विचार करून जर आपण संसारात जगतो, तर आपण हे संसाराचं सुख पण नीट बघू शकत नाहीये. ते त्याला ते एन्जॉयमेंट पण आपण असं वाटतं, अरे नाही हे सगळं नश्वर आहे. हे सगळं येस. सोन्यासारखं आहे. पण ऍक्च्युअल मध्ये ते पण आणि कोणी त्यालाच फार हॅपीली प्लेजरसली एन्जॉय करतो. तेच. आणि ते अज्ञान आहे ना. जरा तुम्हाला ह्या भौतिक जगाचे सुख सुख वाटत असतील तर ते अज्ञान आहे. कळलं ना? आणि त्या अज्ञानातच बाहेर यायचं आपल्याला. आणि भगवद्गीता मग ते तेच सांगत आहे. सुखाला भोगायचं नाही का? खुश नाही व्हायचं का? हां, खुश राहा ना तुम्ही. अजून बरेचसे आता तुम्ही सुखी नाही आहात का हे प्रवचन ऐकून? हो. तुम्ही थोड्या वेळापूर्वी कीर्तन ऐकलं, सुंदर कीर्तन ऐकलं, है ना? त्याच्यामध्ये आपण छान स्वर घातलेले. एका विशिष्ट भैरव रागामध्ये मी ते कीर्तन गायलं. नाही, पूर्वी रागामध्ये कीर्तन गायलं ते मी, है ना? मग आपलं ते कर्णप्रिय होतं आणि सात्विक होतं, है ना? तर त्याच्यामध्ये पण तुम्ही आनंद घेतलाच ना. तर आनंद घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. सात्विक आनंद आहे, तामसिक आनंद आहे, राजसिक आनंद आहे. पण प्रत्येक आनंदाचे परिणामही तसेच होणार आहेत, है ना? तेही आपण भगवद्गीतेमध्ये वाचलेलं आहे, है ना? सात्विक आनंदामध्ये काय पहिलं ते विषाप्रमाणे असेल, पण नंतर अमृतासमान परिणाम असतील त्याचे, है ना? पण राजसिक आनंद कसे असतात, तामसिक आनंद कसे असतात, आधी विषासारखे, आधी अमृतासारखे वाटतात ते. अरे वा, मस्त एन्जॉय करूया, पिझ्झा खाऊया, बर्गर खाऊया. पण नंतर काय, पोटात दुखतं, है ना? तो मैदा पण जेव्हा हे पोटात जातो संसारिक तेव्हा कसले कसले सुखामध्ये विकार होतात ते डॉक्टर तुम्हाला सांगतील. है ना? आणि नंतर संसारिक आपण ते सुखामध्ये जो आयुर्वेदाचे आपल्याला ओके. हरे संसारिक कृष्ण सुखामध्ये प्रभू. जे आपल्याला सुख वाटतो, पण ते सुख नाही, सुखची भ्रमणा आहे. पण करेक्ट. जर त्याला आपण दुःखच मानत बसलो, तर आपण सुखी कधी राहणारच नाही, हॅपीनेस कधी राहणारच नाही. राहू शकतो. तेच तर मी सांगतो. आणि सुख राहण्याचे साधन पण दिलेले आहे. ABCDE, है ना? संग करा तुम्ही. शास्त्र वाचन करा. 4 नियमांचं पालन करा. है ना? कोणते 4 नियम? प्रसाद घ्या. भगवंतांचा अर्चविग्रहांची सेवा करा. सेवा करा भगवंतांची आणि भक्तांची. है ना? तर हे सगळं जेव्हा आपण करतो नॅचरली आपल्याला सुख येणार आहे. आपलं पूर्ण आयुष्य ह्याच्यामध्ये केंद्रित केलं आपण, तर आपण सुखी होणार आहोत. है की नाही? मग सगळे तर आपल्याला बघत असं काहीतरी चिडवत असतात. मग त्यांना चिडवू दे. मग ते अज्ञानी आहेत. जरा तुम्हाला ते अज्ञानी लोकांचं विचार एवढे पटत असतील आणि मोठे-मोठे संतांनी सांगितलेले विचार पटत नसतील, तर मग आपण अज्ञानी आहोत. है की नाही? वी शुड नॉट गेट अफेक्टेड बाय सच पीपल. आपण अशा लोकांचं जास्त मनावर घेतलं ना, तर आपण अधोगतीला जाऊ. असे सांगणारे भरपूर असतील. सोसायटीमध्ये राहिलं तर माणसाचं की हे काय विचार करतो आपल्याबद्दल. सॉरी. काय? ते तर मनाला येतोच ना. काय? आपण लोकांमध्ये म्हणजे आपण लोकांमध्ये राहतो, तर आपण विचार करतो ना, की हे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. तर आपण एक मर्यादा ठेवूनच वागतो ना कुठं. हो. तेच ना. आपण हे बघा, आपलं जे लाईफस्टाईल आहे, ते तुम्ही तुमचं लाईफस्टाईल जगता आणि इट इज पर्सनल. इज इट नॉट? यू आर नॉट इंटरफिअरिंग इन देअर लाईफस्टाईल आणि दे आर नॉट. है ना? सिंपल आहे. तुम्ही त्यांना सांगायचं सांगू शकता. इफ दे आर एक्सेप्टिंग इट पॉझिटिव्हली, ओके. आता सपोज मी तुम्हाला सगळ्यांना भगवद्गीतेचं आचरण करायला सांगत आहे. आता हे तुमच्यावर आहे, तुम्ही एक्सेप्ट करायचं की नाही. मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे. माझं सांगण्याचं कर्तव्य आहे, कारण की मला ह्याचा अनुभूती आलेली आहे चांगली आणि मला त्याचा रिझल्ट काय हे पण माहीत आहे आणि रिझल्ट आलेले पण आहेत. आणि हे आचार्यांनी सांगितलेलं आहे. कोणी साधारण फिल्म स्टारनी किंवा अशा कोणी एरेगरीनीच नाही सांगितलेलं आहे. है ना? जे लोक आचार्यगण आहेत, जे भगवंत आहेत, त्यांनी सांगितलेले हे मूल्य आहेत. आणि मग त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचं जर आपण जीवनामध्ये हे केलं, तर ते आपलंच चांगलं होणार आहे. पण ते अज्ञानी लोकांना दिसणार नाहीये त्याचं. ओके. कारण की त्यांना डोळ्यांसमोर एक आवरण आहे. कसलं आवरण आहे? या भौतिक सुखाचं आवरण, है ना? इंद्रियतृप्तीचं आवरण. तर त्याच्यामुळे त्यांना काय सत्य हे माहीत नाही. म्हणून ते इल्युजन, भ्रमात आहेत ते. आणि ते सगळ्यांना त्यांच्यामुळे भ्रमात पाडतात पण. म्हणून आपण भ्रमात नाही जायचं. आपण त्या भ्रमातून बाहेर पडायचं. आपण पण भ्रमात होतो. पण आता हळू-हळू बाहेर पडत आहोत. आता पूर्णपणे अजून बाहेर पडलेलो नाहीत आपण भ्रमातून. आपण पण आहोत अजूनही. पण ते हळू-हळू जाणार आहे. आपल्याला अजूनही त्याची चव असणार आहे. आपल्याला वाटणार आहे, किती छान आहे, अरे सगळं सोडावं लागतंय मला, नको ना, मला नकोय, मला हवंय ते. असं मन आपल्याला म्हणेल. पण आपल्याला त्याचाच त्याग करायचा जे आपल्यासाठी नाही चांगलं आहे. है ना? आणि असे कितीतरी उच्च पटीच्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला घ्यायचं आणि काय ते म्हणजे भक्ती मार्ग. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही ह्याच्यापेक्षा खूप पटीने आनंदित राहू शकता. आणि जरा ते बघायचं असेल
तर या कधीतरी मंदिरात आणि बघा भक्तांच्या संघामध्ये काय मिळतं तुम्हाला. ओके, येस. प्राची, तुमचा काहीतरी प्रश्न होता ना? प्राची कुरमुडे. हा प्रभूजी, मला हे विचारायचं होतं. आता माझा मुलगा, मोठा मुलगा जो आहे ना, तो स्पेशल चाइल्ड आहे. तर काही प्रॉडिगल लोक सन आहे का असं तो? प्रॉडिगल सन आहे? काय म्हणायचं? प्रॉडिगल म्हणजे त्याच्यामध्ये काही कलाकुसर आहेत का स्पेशल? नाही प्रभूजी, तसं म्हणजे तो पण खूप देवभक्त आहे. मला तेच विचारायचं त्याचं, की तो ना त्याला प्रत्येक कुठलंही मंदिर आलेलं त्याला बरोबर समजतं. म्हणजे आता मी त्याला बसनी कुठं घेऊन, त्याच्या आधी स्कूल होती चालू, मी स्कूलला घेऊन यायची ना, तर जेवढे रस्त्यामध्ये मला मंदिर येतात ना, तेव्हा तो बरोबर तिथे मला टाळ्या वाजवून, त्याला इतकं बोलता येत नाही, फक्त जय शब्द म्हणता येतो, जय म्हणून म्हणायचा आणि टाळी वाजवायचा. म्हणजे त्याला देवाचं खूप आहे. किंवा आता संध्याकाळ झाली की आरती लावायचं, तर तो मला आठवण करून देतो की आरती लाव, म्हणजे त्याच्या बॉडी लँग्वेजने. किंवा आता मी आई असल्यामुळे मला कळतं. तर मग इतका जर देवभक्त मुलगा आहे, तर त्याला असं कसं काय हे झालं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक कसं म्हणतात की तुम्ही काहीतरी पाप केलं असणार आहे, त्यामुळे तुम्हाला असं मुलगा झाला. पण मी काय विचार करते की असं नाहीये. मी उलट त्या कॅपेबल, मी आणि माझे मिस्टर त्या कपॅसिटीची होतो, म्हणून देवाने आम्हाला असं दिलं. कारण जर माझ्या जागी जर दुसरं, माझे मिस्टर आणि माझ्या जागी जर दुसरे आई वडील असते, तर इतकं छान त्याचं संगोपन करू नसते शकले. जे काही प्रेम करतो, हे करतो, ते तेवढं आणि करू शकले नसते. ते मे बी त्यांना हँडल झालं नसतं आणि ते त्याचं काही गैर हे करू शकले असते. पण मला तेवढी ताकद होती माझ्या मिस्टरांकडे, माझ्याकडे, म्हणून त्यांनी मला असं दिलं. त्यामुळे मला काहीच त्याचं वाईट नाही वाटत आहे. पण मला हे म्हणायचं की इतका देवभक्त तो मुलगा आहे ना, की बस. म्हणजे इतर कुठेही अनडिस्टर्ब असला, पण तो मंदिरामध्ये कधीच काही त्रास देणार नाही. तर हे कसं काय? प्रत्येकाचा स्वभाव असतो ना, वेगवेगळा स्वभाव असतो. त्याच्या कर्मानुसार त्याला ते मिळालेलं असतं बेसिकली. ओके, आपलं पूर्व कर्मसंचित जे आहे त्याच्याप्रमाणे तो स्वभाव प्राप्त झालेला असतो आणि आत्ताचं जे अपब्रिंगिंग आहे ते पण असतं कारणीभूत, ऑफकोर्स. ओके, तर हे दोन्ही त्याला कारणीभूत असतात. ओके, तर मग त्याला तसा संघ मिळवून देण्याचं कार्य तुमचं पण असतं. ओके, एक चांगलं संघ, भक्तांचा संघ किंवा अशा मुलांचा संघ ज्याच्यामध्ये त्याला चांगले सवयी लागतील आणि वाईट सवयी लागणार नाहीत. आणि हळूहळू ते येणार. काही काहींचा स्वभाव लगेच बदलणार नाही, त्याला वेळ लागतो. आणि तसं कल्चर तुम्हाला घरी क्रिएट करावं लागेल, की सपोज तुमच्या मंदिरात तुमचा मुलगा शांत राहत असेल आणि अजिबात मस्ती करत नसेल, तर तुम्ही घरीच तसं वातावरण निर्माण करू शकता मंदिरासारखं. सॉरी डिस्टर्ब करते, पण प्रभूजी तो घरीही शांत असतो, असं काही नाही. मला हे म्हणायचं की त्याला खूप देवाचं खूप आवडतं. म्हणजे त्याचं उलट मला असं म्हणायचं की आपण जे म्हणतो मागच्या जन्मामध्ये जे आहे तेच आपल्या पुढच्या जन्मात येतं वगैरे ना. बरोबर तर बरोबर. मला ते म्हणायचं की तो जर आता ह्या जन्मात त्याला काहीही कळत नाही इतकं, तरी तो इतका देवभक्त आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी त्याला स्वतः येऊन खाणं किंवा हे कळत नाहीये जिथं, पण तिथं त्याला देवाचं इतकं कसं कळतं, जे की त्याला शिकवलंच नाहीये किंवा त्याला काही त्याच्याबद्दल हेच नाहीये, तर त्याला कसं काय येतं? मला तो प्रश्न उलट मिळाला. म्हणजे तो स्वतः देवाचं खूप हे आहे त्याला. हे ते सगळं मला विचारायचं. पूर्वसंचित आहे माताजी. असं आहे ना, हा. आता हा. स्वल्पमपि असं धर्मस्य त्रायते महतो भयात. जरा एखादा व्यक्ती, ह्याला योगी म्हणलं जातं. कुठलाही योगी म्हणजे आता जे पण भक्ती योगी, म्हणजे भक्ती योगी म्हणजे काय, जे भक्तियोगचं साधना करतात, है ना. मग असा योगी जरा आपल्या मागच्या जन्मी भक्ती करायला सुरुवात केलेली असेल आणि त्यांनी भक्ती त्याची अपूर्ण झालेली, म्हणजे त्यांनी पूर्ण केली नाही. पूर्ण भक्ती म्हणजे काय, कृष्ण प्रेम प्राप्त करणे आणि भगवत धामात जाणे. पण आपण एका जन्मात ते साध्य करू शकत नाही. असे बरेच जन्म लागतात त्याला. पण सपोज आपण ह्या जन्मामध्ये 10% ते करून आलेलो आहोत, तर पुढच्या जन्मामध्ये ते 11% पासून सुरू होतं. ओके, तर तसंच तुमच्या मुलामध्ये पण झालेलं आहे, की त्यांनी आधी मागच्या जन्मात भक्ती केलेली आहे आणि म्हणून त्याला आता देवाविषयी किंवा भगवंतांचं विषयी खूप आपुलकी आहे जाणून घ्यायची. आणि म्हणून तुम्ही त्याला ते फॅसिलिटेट करू शकता. तुम्ही त्याला ग्रंथ द्या वाचायला, तुम्ही त्याला भगवंतांचं नामस्मरण करायला लावा. ह्याच्याशी तुम्ही घाबरू नका, की हा काय होणार ह्याच्या पुढे, फक्त हे सगळं सोडून देईल का मग तो? नाही. त्याला हे दिलं तर तो अजून त्याचं प्रगती होणार आहे आणि तो पूर्ण विश्वासी प्रगती करू शकेल, एवढी त्याची शक्ती असू शकते. कोणाला सॉरी माहिती? सॉरी गुरुजी, तो तसा नाहीये. त्याला काहीच नाही हे होत आहे. म्हणजे तो लिहू नाही शकत आहे. काय? तो लिहू वाचू नाही शकत गुरुजी. तो काय करू शकत नाही?
लिहायला वाचायला नाही आहेत त्याला. तो सॉरी, स्पेशल चाइल्ड आहे. म्हणजे आवाज येत नाही का? हा तुमचा आवाज खूप कट होतो म्हणून तुमचं पूर्ण ऐकू येत नाही मला काय बोलताय तुम्ही. हा प्रभूजी गुरुजी काय म्हणतात, तो लिहू वाचू शकत नाही आहे. ही इज अ स्पेशल त्याला चाइल्ड. काहीच येत नाही तसं. म्हणजे ओके स्वतः पण गोष्टी करू शकत नाही. तो पूर्ण माझ्यावर डिपेंडंट आहे. ओके ओके, पण त्याच्या हृदयामध्ये हे सगळे भावना आहेत असं म्हणायचंय तुम्हाला, हा राईट? हा करेक्ट. हा ओके ओके, ठीक आहे ना. हे बघा, अपंगत्व किंवा काही असं असेल आपल्या शरीरमध्ये, तर ते कारण नाहीये भक्ती नाही करण्याचं किंवा भगवंतांचं भक्ती नाही करण्याचं किंवा आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्याचं. असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्यामध्ये कितीतरी ड्रॉबॅक्स म्हणू शकतो आपण किंवा असे काही हे नाहीत, पण दॅट इज नॉट ऍक्च्युअली अ ड्रॉबॅक असं म्हणूच नका. ओके, आणि आय लाईक द वे यू टोल्ड ही इज अ स्पेशल चाइल्ड अँड दॅट इज व्हेरी राईट ॲटिट्यूड युअर कीपिंग. इट्स व्हेरी नाईस ऍक्च्युअली. तुम्ही खरंच खूप चांगली भावना ठेवताय. ओके, तर आपण हीच भावना पुढे ठेवायची आणि त्याच्यामध्ये पण हेच बिंबवायचंय. ओके, त्याला जरी लिहिता वाचता आत्ता येत नसेल, नो प्रॉब्लेम. हे आपल्याला जे कर्ण दिलेले आहेत, ह्या कर्णाच्या द्वारे, हे जे डोळे दिलेले आहेत, ह्या डोळ्यांद्वारे, हे जे नाक दिलेले आहे, नाकांद्वारे, हे जिव्हा दिली, जिव्हाद्वारे, है ना, आणि हे जे इंद्रिय दिलेले त्या इंद्रियांद्वारे त्याला भगवत भाव भक्तीचे जे वेगवेगळे हे आहेत, काय म्हणतात ना, पद्धती है ना, जसे की श्रवण करणे, कीर्तन करणे, भजन करणे, प्रसाद सेवन करणे, भगवंतांचं दर्शन घेणे, फुलाचा सुगंध घेणे, भगवंतांचं उत्सव करणे, जे जे वेगवेगळे सण येतात, हे सगळं त्याला तुम्ही देऊ शकता. आणि तो एक आत्मा आहे, हे की नाही? त्यांनी फक्त आता शरीर धारण केलं, शरीरामध्ये काहीतरी कमतरता असेल, दॅट इज ओके, पण ते आत्मा परिपूर्ण आहे. आत्मा कधी अर्धवट नसतो, म्हणजे काय ना, त्याच्यामध्ये परिपूर्ण असतो ना, सच्चित आनंद असतो तो. आणि त्याला तुम्हाला ते जेव्हा तुम्ही त्याला देणार ते कल्चर तुमच्या घरी, तर त्याला ते आनंद हाच विचार केला की आता देवांना त्रास चुकला नाही तर आपण तर शेवटी मनुष्य आहे. म्हणजे सीतेला, राम आणि सीतामध्ये सीतेला रामाला सोडून जावं लागलं, किंवा जे काही देव मनुष्य योनीमध्ये आले तेव्हा त्यांनाही त्रास झालेलाच आहे. तर मग आपण तर मनुष्य आहे ना, आपल्याला तर होणारच ना ह्या गोष्टींचा त्रास. तर मग ते असाच मी विचार करते, पॉझिटिव्ह थिंकिंगच ठेवते ऑलवेज. आणि त्याला तो देवाचा ऐकतो म्हणून मग त्याला तो स्वतः म्हणू शकत नाही, तर मग मी जपमाळ वगैरे करते, तर तेव्हा तो ऐकतो आणि त्याला आनंद होतो त्याचा. सो नाईस, सो नाईस, व्हेरी नाईस. ऍक्च्युली खरंच खूप छान. आणि ऍक्च्युली तुम्ही आई होण्याचं पूर्ण हे कर्तव्य परिपूर्णपणे पार पाडताय असं मी म्हणेन, प्राचीजी, है ना. खरंच तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. का? कारण की हेच तुम्ही म्हणजे करायला पाहिजे आणि तुम्ही करत पण आहात चांगल्या रीतीने. आणि मला मग दुसरा एक आनंद, त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद देवाने काय दिला माहिती का? माझा जो दुसरा मुलगा आहे ना, तो एकदम छान आहे. तर जो दुसरा मुलगा माझ्या गर्भामध्ये होता ना, तर तेव्हा मी भगवद्गीता 9 महिने 18 अध्याय वाचले. आणि मग तेव्हा मी जेव्हा वाचायची तेव्हा तो माझा गर्भ फिरायचा. ते वाचायला लागले की माझ्या पोटामध्ये गर्भ फिरत होता. आणि मग मला तेव्हा अशी इच्छा व्हायची की जेव्हा वैभव लक्ष्मीचं करते ना, तर मी ते पुस्तक वाचायची वैभव लक्ष्मीचं किंवा आरती करायची. तेव्हा माझ्या मनात असे विचारायचे की माझ्या मुलाने पण असं केलं पाहिजे, माझ्या बरोबरीने देवाचं सगळं करायला हवंय. आणि आता मी बघते ना, आता तो 8वीला आहे, तर तो सगळं तसं करतो. मला मग ते क्लिक होतं की नाही, म्हणजे ते देवाचं मी त्यावेळेस केलंय ते आता ते मला समोर माझ्या येत आहे. आणि तो मोठ्या मुलाचं पण खूप केअरिंग करतो. तर इथं तो म्हणजे ना, देवाला मी नियम मागतात आणि सगळं त्याच्यात दिलंय, जे मोठ्याच्यातलं पण कमतरता आहे त्याच्यात सगळी दिली. तर त्यामुळे मी देवाला असं कुठलंच ब्लेम नाही करू शकत की तुम्हाला हे असं का केलं. तर मला ते विचारायचं की मग त्याला आणखीन काय मी हे करायला पाहिजे का, की आणखीन काय मोठ्या मुलासाठी तुम्ही हे नित्यनेमाने चालू ठेवा. भक्तांचा संघ, साधूचा संघ आणि प्रसाद, जप, भगवंतांची सेवा, घरी अर्चविग्रहांची जी सेवा असते तुमची, आणि मग सेवा जे तुम्ही करता ते असं हे सगळं चालू ठेवा. हेच तर करायचंय आपल्याला आणि तुम्ही ते करत आहात. फक्त कंटिन्यू. आणि गुरुजी हे पण की जर प्रसाद असेल ना तर तो खातो. इतर गोष्टी जर त्याला आवडत नसतील ना, तो तोंडातून काढून टाकतो. पण प्रसाद कुठलाही असू दे, देवाचा प्रसाद, त्याला न आवडीची गोष्ट असली तरी मी सांगितलं नाही प्रसाद आहे खांबले की खातो. इतर गोष्ट प्रसाद आहे म्हणून दिली तर नाही खात, त्याला कळतं बरोबर हे प्रसाद नाहीये. व्हेरी गुड. आणि प्रसादच बरोबर खातो. म्हणजे काय ते देवाचं हे मला नाही माहिती.
चांगलं आहे बघा. बरेच जणांना इतका त्रास असतो, पण तुमचा मुलगा खरंच इतका तुमच्या भक्तीमुळे आहे बघा. तुम्हाला गर्भधारणा संस्काराची प्रचिती आलेली आहे. आता तुम्ही एक लाईव्ह उदाहरण सांगितलं सगळ्यांसमोर इथे. मी गर्भधारणा संस्काराबद्दल थोड्या वेळापूर्वीच डिस्कस केलेलं आजच्या हो सेशनमध्ये, आणि गुरुजी. त्याची प्रचिती करेक्ट. तुम्हाला स्वतः तुमच्या आयुष्यातच आलेली आहे, हो आणि आली तुम्ही एक आहे, उदाहरण आहात आली आहे. सगळ्यांसाठी. आणि हे समजायचं, आणि जे काही आपल्या जीवनामध्ये चांगलं दिलेलं आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं ना, तर आपण खूप आनंदी राहू. जे आपल्याला नाही मिळालेलं आहे ते आपण समजायचं की ते मला एनिवेज माझ्या कर्मानुसार मिळणारच नव्हतं, बस सिंपल. आणि पुढे जायचं आपण बस, आणि भगवंतांची सेवा करत राहायची. इनफॅक्ट असं समजायचं, भक्त कसे समजतात की माझ्या जीवनामध्ये जी आत्ताची परिस्थिती आहे ना, ह्याच्यापेक्षा कठोर परिस्थितीतून मला जावं लागणार होतं, पण भगवंतांनी मला सोपीच परिस्थिती दिलेली आहे, असं समजून हा जेव्हा आपण पुढे वाटचाल करतो तेव्हा आपण अत्यंत सुखी राहतो. असं. बरोबर आहे गुरुजी. खूप छान वाटलं बोलून. थँक्यू सो मच. तर ठीक आहे, आपण आता इथं विराम देऊया, आणि आपण पटकन 2 श्लोक, आजचे जे श्लोक आहेत त्याचं आपण हे करूया वाचन. ओके. तर मी 2-2 वेळा वाचणार, तुम्ही सगळ्यांनी वाचायचंय, पण म्यूट करा फक्त. मी आधी वाचणार, मग 2दा तुम्ही वाचायचंय. ओके. वासांसि जीर्णानि यथा विहाय, वासांसि जीर्णानि यथा विहाय, वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णानि, तथा शरीराणि विहाय जीर्णानि, तथा शरीराणि विहाय जीर्णानि, अन्यानि संयाति नवानि देहि, अन्यानि संयाति नवानि देहि, अन्यानि संयाति नवानि देहि. दुसरा श्लोक. पहिल्या श्लोकाचा अर्थ माहित होता ना. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. पुढचा श्लोक आहे. यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरम, यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरम, यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरम, तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः, तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः, तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करत असताना मनुष्य ज्या ज्या भावाने स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करू शकतो. आता हा हितोपदेश मधला श्लोक आहे बरं का. हितोपदेश एक एक सुंदर असा ग्रंथ आहे, जो एका पंडितने लिहिलेला, त्या एका राजाच्या मुलांसाठी, कारण की त्यांनी चांगलं राज्य करावं ह्याच्यासाठी. तर त्याच्यामधला एक श्लोक आहे हा. आहार निद्रा भय मैथुनं च, आहार निद्रा भय मैथुनं च, आहार निद्रा भय मैथुनं च, समानमेतत् पशुभिर्नराणां, समानमेतत् पशुभिर्नराणां, समानमेतत् पशुभिर्नराणां, धर्मो हि तेषामधिको विशेषो, धर्मो हि तेषामधिको विशेषो, धर्मो हि तेषामधिको विशेषो, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. आहार, निद्रा, भय आणि मैथुन मानवाच्या या क्रिया प्राण्यांसारखेच आहेत. त्यापैकी धर्म ही एकमेव विशेष गोष्ट आहे. धर्माशिवाय मनुष्य पशु समान आहे. तर हे श्लोक आहे. ह्याचे रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ तुम्हाला मिळेलच, आणि ह्या सेशनच्या रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळतीलच. ओके, यूट्यूबमध्ये. आणि प्लीज मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की सगळ्यांनी मॉर्निंग मेडिटेशनला कृपया या, कारण की ते तुमचं आयुष्य बदलणार आहे. एवढं सांगून ठेवेन मी. ओके, आणि निरोप घेईन. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. नमस्ते.